वेलकम टू ऑल. सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका वेगळ्या म्हणजे सगळ्यांसाठी कॉंग्रॅच्युलेशन, कारण आपण तुम्ही ऑनलाईन टेस्टमधनं तुम्ही सगळेजण आलेला आहात. आम्ही यावेळी असा विचार केला की जे 25 म्हणजे 30%च्या 50%च्या वर आहेत, 50 आणि 50%च्या वर, पण 50%च्या जरा जवळपास असलेल्या मुलांसाठी पण सिलेक्शन केलेलं आहे. हा आम्ही ह्या वर्षाची सुरुवात जी आहे ती फेब्रुवारीपासून करत आहोत. NTS आणि कन्सेप्ट बिल्डिंग म्हणजे तुमचे असं काही नाही फाउंडेशन बिल्डेशन, पण कन्सेप्ट म्हणजे त्या त्या इयरचे जे काय तुमचे टॉपिकचे आहेत ते तुमचं कन्सेप्च्युअल स्टडी होईल. आणि त्याबरोबर आपल्याला NTSC हा फोकस आहे त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर तुमची ज्युनियर ऑलिम्पियाड्स ही एक्झाम पण तुम्ही ह्याच सिलेबसच्या ह्याच्यावर तुम्ही यू कॅन अपियर फॉर दॅट एक्झाम ऑल्सो, ज्युनियर ऑलिम्पियाड. दॅट एक्झाम 9th आणि 10th ला तुम्ही देऊ शकता, पण 9th ला तुम्हाला एज लिमिट लागते. त्यामुळे आता 10th ला तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. त्याचा सिलेबस जो आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये कव्हर होणार आहे तुम्हाला. म्हणजे 10th तुमचं सिलेबस आहे स्टेट बोर्डचा. त्याचबरोबर ज्युनियर ऑलिम्पियाड्स आणि NTSC याच्यावर आपण फोकस करतोय. आणि जे आपले काही थोडंसं आपल्याला KVPYC रिलेटेड जे काय म्हणजे थोडंसं आपलं इंट्रोडक्शन होईल त्याच्यामध्ये, की तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये गेल्यानंतर थोडं सोपं जाईल त्याच्यामध्ये. तर सगळ्यांचं ह्याच्यामध्ये स्वागत. मी तुम्हाला सगळं शेड्यूल देते, पण मी या ठिकाणी आमची 3 मुलं आहेत. गेल्या वेळी आमच्या NTSCच्या बॅचला होती. अजून NTSC एक्झाम या दिस इयरची ह्या इयरची झालेली नाहीये. ती पोस्टपोन ऍक्च्युली 15 जानेवारीला होती, पण ती पोस्टपोन झाली. त्यामुळे अजून डेट डिक्लेअर झालेली नाही. 21-22 एक्झामची NTSCची फर्स्ट स्टेजचीच एक्झाम कुठच्या स्टेजची झालेली नाही. तर मी या ठिकाणी परितोष, आर्या गवंडे आणि निहार अशी 3 मुलं आता आपल्याला जॉईन झालेली आहेत. त्यांची आमच्या राष्ट्रीयला होती, तर त्यांना मी थोडंसं बाकीची मुलं जॉईन होईपर्यंत थोडंसं त्यांना त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायला सांगते. कोण बोलेल पहिल्यांदा? निहार, परितोष. परितोष बोलतोयस? परितोष. ओके मॅडम. हा. आवाज ऐकू येतोय ना मॅडम? हो, येतोय. नमस्कार, मी परितोष राणे. मी 10th मध्ये शिकतो. आमचे क्लासेस NTSC चे क्लासेस फेब्रुवारी 2021 मध्ये केनी मॅडम आणि भूषण सरांनी सुरू केले. केनी मॅडम कधी टेक्स्टबुकला धरून शिकवत नाही. स्टुडंटचं जे फाउंडेशन असतं ते पक्क होईल आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील अशा पद्धतीने त्या शिकवत असतात. त्यांनी एक्सप्लेन केलेल्या कन्सेप्ट आणि डिटेल्समुळे आमचा बेस पक्का व्हायला मदत झाली. त्यांनी दिलेल्या प्रॅक्टिस क्वेश्चन व टेस्ट सिरीजमुळे टाइम लिमिट मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे याचा एक्सपिरियन्सही आम्हाला मिळाला. तसंच भूषण सरांची शिकवण्याची पद्धत मला पर्सनली खूप आवडते. ते प्रत्येक कन्सेप्ट एकदम सोपं करून सांगतात व तुमचे डाऊट्स आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत एक्सप्लेन करून सांगतात. क्वेश्चन्सची भरपूर प्रॅक्टिस केल्यामुळे आमचा मॅथ्स हा विषय एकदम स्ट्रॉंग झालेला आहे. केनी मॅडम व भूषण सर यांनी आम्हाला जी रेफरन्स बुक सांगितली होती, म्हणजे फॉर एक्झाम्पल RD शर्मा किंवा HC वर्माची फिजिक्सची बुक्स, त्यामुळे आमची एक्स्ट्रा प्रॅक्टिसही झाली आणि आमची रिव्हिजन सुद्धा त्यातून NTSCची आली. त्याचप्रमाणे केनी मॅडम कशा प्रकारे नोट्स आणि मायक्रो नोट्स काढल्या पाहिजे, तसंच आपलं टाइम टेबल कसं असलं पाहिजे हेही सांगतात. त्याचप्रमाणे केनी मॅडम आणि भूषण सर जे गेस्ट लेक्चर ह्यांना अपॉर्च्युनिटी देतात, त्यामधून आम्हाला अशी खूप डिटेल्स मध्ये आम्हाला प्रत्येक चॅप्टरची आणि प्रत्येक कन्सेप्टची आम्हाला डिटेल्स मध्ये अशी इन्फॉर्मेशन मिळते. तसंच NTS साठी मला असं वाटतं की सिंधुदुर्गात तरी केनी मॅडम पेक्षा परफेक्ट आणि चांगले शिक्षक क्वचितच भेटतील, असं माझं मत आहे. आणि नेक्स्ट इयर जे NTSC ला अपियर होणार आहेत, जे प्रिपरेशन करणार आहेत, त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू परितोष. निहार, तुम्ही कसा अभ्यास केला ते पण सांगा. आमचंच गुणगान नको. निहार. हॅलो, आवाज येतोय ना? आवाज येतोय. तुला बरं वाटतंय का? हो आहे, फक्त जरा जरा खोकला आहे अजून. चालेल. नमस्कार, मी निहार मुंज. मी 10th स्टँडर्ड मध्ये शिकतो. केनी मॅडमांनी आणि पांगम सरांनी
जे NTSC शिकवलंय ते फक्त NTSC पुरतच नव्हे तर KVPY जे यासारख्या परीक्षांचा जो बेस असतो ते क्लिअर करून देतं आणि 11वी-12वी पर्यंतचा अभ्यास त्यामध्ये क्लिअर होऊन जातो. मॅडम ज्या पद्धतीने शिकवतात तसं कोणताही शिक्षक मी अजून तरी बघितलेलं नाही त्या पद्धतीने शिकवतो असा. त्यांनी शिकवलेलं सगळं एकूण एक गोष्ट मला तरी कळलेली आहे आणि ते तुम्हालाही कळेल. कारण ते प्रत्येक गोष्ट एकदम डीपली एक्सप्लेन करून सांगतात. तसेच पांगम सर गणितामध्ये ते अशा प्रकारे शिकवतात की त्याच्यातलं एकूण एक कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना समजतो. त्यामुळे त्यांचे सगळे डाऊट्स आमचे क्लिअर होतात. तसेच केनी मॅडम व पांगम सर जे बाहेरचे वर्ल्ड रिनाउंड गेस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांचे लेक्चर्स ठेवत असतात. त्यामध्ये रिसबूत सर, वाळवे सर व कन्हैया दादा यासारखे विविध लेक्चरर्स आम्हाला उपलब्ध झालेले होते. त्यांनी फिजिक्स, मॅथ्स आणि यासारखे बरेचसे कन्सेप्ट आमचे खूप चांगल्या प्रकारे क्लिअर केलेले आहेत. तसेच मी अभ्यास करायची पद्धत म्हणजे मी पहिला एक पॉइंट घेतो जो मला समजत नाही त्याच्यावरती मी नेटवरती जाऊन किंवा गुगलवरती जाऊन सर्च मारून त्याचा डीपली एक्सप्लेन करून घेतो स्वतःला व तसेच मी मॅडमांना विचारतो. या पुढच्या NTSC परीक्षेला जे बसणार आहे त्यांना माझ्यापासून बेस्ट थँक्यू. आर्या गवंडे, तुम्ही कसा अभ्यास केला ते पण सांगा. हॅलो एव्हरीबडी, मी आर्या. NTSCच्या क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इयत्ता 6वी पासून मी मॅडमशी आणि त्यांच्या क्लासशी अटॅच्ड आहे. आता मी 10वीत आहे आणि NTSC साठी युरेका एज्युकेशनला जॉईन झाले. मला युरेका एज्युकेशनच्या माध्यमातून मॅडम आणि पांगम सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा फायदा मला JEEच्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामसाठी सुद्धा झालाय. युरेका एज्युकेशनने आम्हा विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणित क्षेत्रातील मान्यवरांची लेक्चर्स आयोजित केली. अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आम्हाला या प्लॅटफॉर्मवर मिळाले. गणित आणि विज्ञान हे फक्त अभ्यासाचे विषय नसून त्याच्यातून काहीतरी आनंद देणारं पण मिळवता येतं हे मला इथे समजलं. हा आनंद तुम्हालाही मिळेल अशी माझी आशा आहे. NTSC साठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू आर्या, थँक्यू यार. म्हटलं तुम्ही कसा अभ्यास केला हे पण मला सांगणं अपेक्षित होतं. तुम्ही काय काय कसे नोट्स काढले, कारण त्याचा एक्सपिरियन्स या मुलांना मिळेलच. पण मध्ये मध्ये ही मुलं तुम्हाला सगळ्या मुलांना मध्ये गाईड करतीलच. कारण आम्ही असं एक हे ठेवतोय की आमची जी सिनियर मुलं आहेत त्यांचं नॉलेज हे आमच्यापेक्षा थोडंसं अपडेट झालेलं असतं. त्यामुळे मध्ये मध्ये येऊन ही मुलं पण तुम्हाला थोडंसं गाईड करत असतात. कारण हे दादा लोक किंवा ह्या तुमचे जे सिनियर्स आहेत ते जेव्हा तुम्हाला गायडन्स करतात त्यावेळी तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो, त्यांचं इन्स्पिरेशन मिळते. त्यामुळे आर्या, निहार, आपला परितोष आणि बरीच सारी मुलं आहेत, तर ती पण तुम्ही पण त्यांच्याशी गप्पा मारू शकता. त्यांनी कसे नोट्स काढलेत, आता त्यांची एक्झाम अजून झालेली नाहीये पण आय शुअर की त्यांनी खूप सारा अभ्यास केलेला आहे. कारण काही एंट्रन्स एक्झाम अशा होत्या की खूप त्या हायर लेवलच्या एंट्रन्स एक्झाम होत्या. म्हणजे त्या अशा नाहीत की फाउंडेशन बेस वगैरे. जी मष्टीफंड किंवा एम प्रकाश ही एक्झाम खूप हायर लेवलची असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे चांगले स्कोर केलेले आहेत. निदान त्यांनी त्या एक्झामला बसण्याचा आणि तिथं जे त्यांचा स्कोर होता तो माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला स्कोर त्यांनी मिळवलेला आहे. म्हणजे एवढंच नव्हे तर त्यांनी अजूनही आपलं त्यांचं जे डिस्कशन चालतंय त्या डिस्कशनावर पण मी तरी खुश आहे. तर त्यांना आपण ऑल दी बेस्ट, कारण सध्या त्यांचं 10वीच वर्ष आहे. SSC बोर्डाचा अभ्यास त्या मुलाने आत्ता सुरू केलेला आहे, स्टेट बोर्डाचा. तर आतापर्यंत आपण NTS वरच कॉन्सन्ट्रेट करत होतो. तर आता निहार तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही हे लेफ्ट व्हायला हरकत नाही बाळा. आर्या, निहार, थँक्यू तुमचे एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. परितोष. तर आज आपण या ठिकाणी तुम्हाला आम्ही शेड्यूल देतोय की NTS, कारण NTSC ची एक्झाम ही नोव्हेंबरमध्ये असते जनरली, पण आता ती कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे जराशी पुढे मागे झालेलं आहे. पण आपण असं ठरवू की आपण कशाला ती पुढे जाईल किंवा पोस्टपोन होईल ह्याच्यावर आपण हे न करता आपण समजूया की ती एक्झाम नोव्हेंबरमध्येच होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण आपलं प्रिपरेशन करायचं.
या ठिकाणी मुलं सिलेक्ट करण्यामध्ये आमचा एक होता की आम्ही जेवढं 100% देतो त्यावेळी मला मुलांकडनं पण आम्हाला हेच अपेक्षित आहे की त्यांनी पण 100% देणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा असं काही जण म्हणतात अरे एनटीएस मला एमबीबीएस ला जायचंय, मला जेई ला जायचंय, मला हिस्ट्री आणि जॉग्राफी नाही स्टडी करायचंय. पण मुलांना मी तुम्हाला एवढंच सांगेल की 10th पर्यंत जे जे काय तुमचे टॉपिक्स आहेत ते तुम्ही अगदी बेसिक पासून त्याच्यामध्ये शिका, कारण ह्या टॉपिकचा तुम्हाला खूप सारा उपयोग होतो. म्हणजे असं नाही की हिस्ट्री जॉग्राफीचा काय उपयोग आहे आपल्याला, कशाला स्टडी करायला, पण ते सब्जेक्ट पण तुम्हाला असे वाईट टाकून नाही चालणार आहे. यू हॅव टू स्टडी दॅट टॉपिक्स ऑल्सो, कारण ते तुम्हाला 40 मार्क्सला आहे. नंतर तुमचं सायन्स 40 मार्क्सला, 20 मार्क्स मॅथ्स. मग आपलं असं आहे सायन्स तर 40 मार्क्सला आहे, मॅथ्स तर 20 मार्क्सला आहे, मग मी सोशल सायन्स आणि सायन्स केलं तरी चालते, मॅथ्स ड्रॉप केलं तरी चालते, असं नाही सांगत. 20 मार्क्स साठी तुम्हाला खूप सारा अभ्यास करावा लागतो. म्हणजे सगळेच्या सगळे टॉपिक तुम्हाला डिटेल स्टडी करावे लागतात. हा फर्स्ट आहे. तर नाही तर 20 मार्क्स आहेत म्हणजे आपण चालत 20 एखादा टॉपिक ड्रॉप केला तरी चालते, नाही. एनटीएस ला हे अलाउडच नाहीये. तुम्हाला कोणत्या याच्यावर क्वेश्चन्स येतील हे काही सांगता येत नाही आणि कोणत्या टॉपिकशी रिलेटेड असतील. त्यामुळे पहिल्यांदा हे आधी डोक्यातून काढून टाका की मला हा टॉपिक ड्रॉप करायचा आहे, मला हे तुम्ही आम्हाला विचाराल तितक्या वेळा आम्ही तुमच्या शंका दूर करू, परंतु प्रत्येक टॉपिक डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे. ज्यांनी एमटीएससी ला बसायचा निश्चय केलेला आहे तर त्यांना मी पहिल्यांदा रिक्वेस्ट करेन की तुमचे पेरेंट्स तुमच्या मागे नाही लागणार आहे. तर हा स्टडी जो आहे, कारण तुम्ही आता मोठी मुलं आहेत, 10वीतली मुलं आहेत, तर तुम्हाला काय अचीव करायचं असेल तर पहिल्यांदा तुमचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला 100% देणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा म्हणजे तुमचे नोट्स, आम्ही नोट्स अजिबात देत नाही, पण तुम्हाला तुमचे तुमचेच नोट्स स्वतः तुम्हाला करायचे. नोट्स कसे काढायचे, काय काढायचं हे सगळं सांगेन मी. तर आमच्या काही मुलांनी इतकं खूप छान एफर्ट घेतलेले आहे की आता हा बघा त्या ठिकाणी त्यांनी जे नोट्स काढलेले आहेत, तर हा फिजिक्सचं काढलं होतं त्यांनी आणि किती छान लिहिलंय बघा. म्हणजे एक टॉपिक घेतलाय फिजिक्स मधला आणि त्या फिजिक्स मध्ये आतापर्यंत त्या टॉपिकवर विचारलेले कोणकोणते क्वेश्चन्स आहेत ते अक्षरशः त्यांनी लिहून काढलेले होते. आणि असे नोट्स काढायला आम्ही कारणीभूत होतो मुलाला. प्रत्येकाला एक टॉपिक द्यायचा आणि त्या टॉपिकवर त्यांनी क्लिअरली नोट्स काढायचे. म्हणजे हे ऑप्शनल क्वेश्चन्स त्यांनी लिहित असताना इथं तुम्हाला दिसत असेल, ऑप्शनल क्वेश्चन्स लिहित असताना त्यांनी क्वेश्चन्स लिहिला, त्याचं जे काय आन्सर्स आहेत ते पण त्यांनी अगदी ABC असं न लिहिता त्याचा आन्सर्स पण दिलेला आहे. आणि ह्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळं पेनचा वापर केलेला आहे. म्हणजे हा एक समजा केमिकल रिएक्शनचा टॉपिक आहे, तर केमिकल रिएक्शन हा टॉपिक मध्ये आतापर्यंत महाराष्ट्र स्टेटशी रिलेटेड एनटीएस ला कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत असे प्रत्येक टॉपिकचं मुलांनी केलेलं आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही करत नाही, किंवा मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही जोपर्यंत भरपूर सारी एक्झाम्पल सॉल्व्ह करत नाही त्यावेळी तोपर्यंत तुम्हाला ग्रिप्स येत नाही. पण तुम्हाला आतापासूनच तुमचं टाइम टेबल बनवणं खूप गरजेचं असतं. आणि हे टाइम टेबल मस्ट आहे, कारण तुमचा सेल्फ स्टडी, कारण आपण कसं करतोय बऱ्याच ठिकाणी आपण इकडे आपल्या शाळेचा अभ्यास असतो, हे असतोय, पण त्याच्यातनं तुम्हाला सेल्फ स्टडीला वेळ मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढा स्वतः स्टडी करणार आहात तेवढा तुमचा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होणार आहे. आणि तुम्ही तुमचे नोट्स म्हणजे रेडीमेड नोट्स घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे नोट्स काढायला शिका. आणि हे तुम्हाला होऊ शकते, तुम्ही जर ठरवलं तर होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर सारी बुक्स रेफर करावी लागते. मग आता मी असं या ठिकाणी असं डिवाइड केलेलं आहे की प्रत्येकाला एक एक टॉपिक द्यायचा आणि त्यांनी त्या टॉपिकशी रिलेटेड सगळे नोट्स काढायचे वेगवेगळी बुक्स रेफर करून, आणि ते नोट्स बाकीच्यांना शेअर करायचे. पण बाकीच्यांना शेअर करत असताना त्यांनी त्याचं झेरॉक्स मारायचं नाही किंवा प्रिंटआउट करायचे नाहीये, तर त्यांनी त्याच्या हँड रिटन ते नोट्स लिहायचे. कारण जेव्हा तुम्ही हँड रिटन नोट्स देता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स जाते. म्हणजे हा एक मेथड आपण इथं वापरतोय. दुसरं म्हणजे एमटीएस फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, परंतु काही मुलं होमी बाबाला होती पण काही मुलं होमी बाबाला नव्हती. पण होमी बाबाला होती त्यांचं बरंचसं बेसिक कन्सेप्ट बऱ्यापैकी त्यांचे टॉपिक्स क्लिअर आहेत तरी. पण आपण असं म्हणजे ह्याचं स्टार्ट करताना आम्ही असं समजतो की हे तुमचे टॉपिक झालेले नाहीये आणि त्यापासून बेसिक पासून आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. कारण ऑलिम्पियाड ही एक्झाम, ज्युनियर ऑलिम्पियाड ही एक्झाम जी आहे ती थोडीशी हायर लेवलने असते. दुसरं म्हणजे हे घेत असताना आपण आठवड्यातनं 4 दिवस, म्हणजे सायन्सचे 2 दिवस होतील, इंटेलिजन्स आणि मॅथ्स 2 दिवस होतील. आणि टायमिंग आमचं जे असेल ते 7 ते 8 ते 9 हे राहील, की सगळ्यांना ते कन्व्हिनियन्स असणार आहे टायमिंग. पण 9 नंतर मुलं खूप झोपी, एक तर कंटाळलेली असतात, टायर्ड झालेली असतात.
नंतर सकाळी लवकर चालू करायचं असेल तर काही मुलांच्या स्कूल वेगळ्या असतात, त्यांच्या स्कूलचा होमवर्क असतो, त्यामुळे 8 to 9 हा टाइम आम्ही गेल्या वर्षी फिक्स केला होता आणि तो टाइम आम्ही रेग्युलरली मुलांचा पाळत आलेलो आहोत. दुसरं म्हणजे 2 दिवस सायन्सचं असतील आणि 2 दिवस मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्स हे असतील आणि गेस्ट लेक्चर जो आहे तो शक्यतो आम्ही संडेला ठेवू, संडे किंवा त्यांच्या टाइम टेबलनुसार. आता ह्या गेस्ट लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला मागे पाठवलेलंच होतं की मी इथं स्क्रीन शेअर करते. स्क्रीन शेअर करते. एक मिनिट सेकंड. दिसते तुम्हाला? येस. येस मॅम. हा ओके. या ठिकाणी हे 10th स्टँडर्डचे सगळे टॉपिक्स आहेत या ठिकाणी तुमच्यासाठी असलेले, पण मी ते टॉपिक्स तुमचे सगळे जवळजवळ ह्याच्यामध्ये म्हणजे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचा हा सिलेबस तुम्हाला मी पाठवेल आणि हा सिलेबस या पद्धतीने घेतला जाणार आहे आणि त्याच्याबरोबरच हा हे आपला सगळा सिलेबस राहील आणि हे आपले लेक्चरर्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये आहेत वाळवे सर आहेत, प्रकाश जोग सर आहेत, कल्पना देसाई मॅम आहेत, राजेंद्र राणे आहेत, अरविंद नाथू सर आहेत, सुजाता चव्हाण आहेत, अपूर्वा बर्वे मॅम आहेत, शीला धोंडे मॅम आहेत, शीतल पिसे, शांती पिसे मॅम आहेत, अरविंद कदम सर आहेत, निलिमा मुलगुड मॅम आहेत, ज्या आपल्या होमी बाबा अध्यापक मंडळाशी रिलेटेड आणि त्यांचं त्या PhD बायोलॉजिस्ट आहेत आणि खूप सारा कमांड त्यांचा बायोलॉजीमध्ये आहे. बोर्डाच्या ह्याच्यावर पण त्या काम करत आहेत. विक्रांत घाणेकर सर जे आहेत ते DRC चे आहेत आणि ते ऑलिम्पियाड जे असतं म्हणजे 11वीमध्ये ज्युनियर ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ह्यासाठी जेव्हा मुलं सेकंड लेवलला DRC मध्ये येतात सेकंड लेवलच्या प्रिपरेशनसाठी, त्यावेळी त्या ठिकाणी विक्रांत घाणेकर सर मुलांना मार्गदर्शन करत असतात आणि ते पण आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचे 2-4 लेक्चर्स तुम्हाला होतील बायोलॉजीशी रिलेटेड. नंतर डॉक्टर विवेक पारकर सर यांचं न्यूक्लिअर फिजिक्स वरचं PhD आहे आणि ते पण BRC ला आहे. डॉक्टर जयंत जोशी सर हे पण BRC ला आहेत, ते पण ट्रेनिंग प्रोग्राम BRC चे ट्रेनिंग प्रोग्राम, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम किंवा फिजिक्स हा त्यांचा खूप विषय आहे आणि त्यांचा प्रॅक्टिकली ते मुलांना खूप सारं चांगलं असं एक्सप्लेन करत असतात. प्रॅक्टिकल ह्याच्यावर प्रॅक्टिकल बेसवर असते. हे आपले लेक्चरर्स आहेत आणि हे सपोज प्रकाश जोग सर हे फिजिक्सचे आहेत आणि त्यांचं बरंचसं वेव्स किंवा मोशन्स त्याच्यावर त्यांचं खूप सारं कमांड आहे, त्याच्यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे. समजा आम्ही एक लेक्चर घेतला तुमचा, कशावर घेतलेला आहे, समजा मी साऊंडवर लेक्चर घेतलाय, तर पुढचा लेक्चर जो आहे त्याच्यामध्ये अजून कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला जोग सर येईल. म्हणजे प्रत्येक आमचे लेक्चर झाले की प्रत्येक त्या टॉपिकशी रिलेटेड त्या संडेला त्या टॉपिकशी रिलेटेड तुमचा लेक्चर असेल असं आम्ही हे टाइम टेबल बनवलेलं आहे. दुसरं म्हणजे हे आपल्याला हे अवेलेबल होणारच आहेत आणि ह्यांचे मध्ये लेक्चर जे हे आमचे काही स्टुडंट्स आहेत किंवा आपले कलिग्स आहेत आमचे, तर ते पण तुम्हाला काही टॉपिक्सशी रिलेटेड काय करणार आहेत, गाईड करणार आहेत. हे त्यांच्या अवेलेबिलिटी नुसार असणार आहेत, पण वरच्या लोकांशी मी तर कंपल्सरी बोलून घेतलेलंच आहे, त्यामुळे ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे. म्हणजे माधवी, श्रावणी, संजोग, सौरभ हे जे आहेत, कन्हैया हे आमचे स्टुडंट गाईड करतील. तसं डॉक्टर बावधनकर आणि आणखी एक हिस्ट्री जॉग्रफीसाठी तुम्हाला खान सर म्हणून जॉग्रफीसाठी आहेत आणि 2 जण आहेत. ते तुम्हाला आम्ही हिस्ट्री जॉग्रफीचं कम्प्लीट करून घेऊ असं सांगू शकत नाही, ते तुम्हाला वाचावंच लागणार आहे. पण मध्ये तुम्हाला 2 ते 4 लेक्चर तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफीवर मिळतील. नंतर गावडे सर आहेत की तुम्हाला बॉटनी म्हणजे काल मुलांनी ऐकलं असेल की झूलॉजीसाठी आपल्याला
क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आणि प्लांट हे आपण डीपली जेव्हा लर्न करतो त्यावेळी त्याच्यातनं आपल्याला नेमकं काय आहे हे समजू शकतो. तर त्या दृष्टीने जर आपल्याला अशा म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांनी PhD केलेली आहे त्याचं स्पेशलायझेशन आहे अशा लोकांनी जेव्हा त्यांचे 2 लेक्चर होतात त्यावेळी तुमचा तो टॉपिक परफेक्ट होऊन जातो. तसंच इथं योगेश कोळी सर, गणेश मरगत सर हे झुलॉजीसाठी आहे, डिसले सर केमिस्ट्रीसाठी तुम्हाला गेस्ट लेक्चर्स म्हणून असतील, पाटील मॅम पुन्हा आहेत आणि गुरव सर तुम्हाला PhD इन्सेक्स म्हणजे आपल्याला हे ह्याच्यामध्येच आहे ते पण आणि हे सर तुम्हाला गाईड करत असताना त्या टॉपिकचं पण करणार आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला असे बाकीच्या पण एक्स्ट्रा म्हणजे करिअर्स म्हणा किंवा ज्या अदर एक्झाम्स असतात की आफ्टर तुमच्या 12th नंतर असतात की ज्या स्कॉलरशिप असतात किंवा बऱ्याच साऱ्या एक्झाम्स आहेत की ज्या आपल्याला माहीतच नाही. सेट, नेट खूप सारे आहेत की आपल्याला JEE नंतर नीट आणि KVPI पण मुलांना आत्ता समजायला लागली आहे. पण JEE नीट ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या अशा एक्झाम्स आहेत की त्या तुम्हाला स्कॉलरशिप किंवा आपल्याला इन्स्पायर्स अवॉर्ड जे असतात आणि इन्स्पायर स्कॉलरशिप जे असते जी तुम्हाला पुढच्या ग्रॅज्युएशनसाठी किंवा पुढच्या करिअरसाठी असतात तर त्याच्यावर पण ही लोक तुम्हाला थोडं थोडं गाईड म्हणजे करत असताना करणार आहे. असं हे आमचं पूर्ण शेड्यूल म्हणजे हे तुमचे सगळे हे असणारच आहेत. आम्ही सगळे टॉपिक्स क्लिअर करून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर हे तुम्हाला एक्स्ट्रा मॅथमॅटिक्ससाठी अजून आम्ही 2 सरांना विचारलेलं आहे आणि त्यांचं अजून हे यायचं आहे म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी एक्स्ट्रा लेक्चरर्स म्हणजे शांती मॅम्स आहेतच, अजून 2 म्हणजे वाळवे सर आहेत मॅथमॅटिक्ससाठी, फिजिक्स आणि मॅथ्ससाठी आहेतच, पण अजून 2 सर आहेत आणि त्यांच्याशी पण ते पण आपल्याला कदाचित जॉईन ह्या आठवड्यामध्ये होतील. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर बाळ कोंडके आणि अरविंद नाथूमुळे आम्ही आयसरशी जोडलं गेलोय पण कोंडके सरांनी कालच मला सर सध्या बाहेर आहेत आणि त्यांनी फोन केला होता की नेहरू सायन्स सेंटरची काही लोक पण तुम्हाला गाईड करणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी आणि असे काही लेक्चरर्स आहेत ते पण आम्ही सर एक्स्ट्रा म्हणजे मध्ये आम्ही प्रॉमिस करू शकत नाही पण जसं त्यांचं अवेलेबल असेल तर असे काही अजून लेक्चर ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून लेक्चर्स मिळू शकतील. म्हणजे ही आपली लेक्चरची यादी आहे आणि आपला सिलेबस आहे म्हणजे आम्ही हा सिलेबस 8, 9, 10 असं घेतलेला आहे म्हणजे हे घेत असताना हा तुमचा 10चा सिलेबस आता जो का आहे तो परंतु हे कन्सेप्ट पण आपले क्लिअर होणं गरजेचे आहे की स्टँडर्ड 8 आणि स्टँडर्ड 9 मधलं हा जे काही टॉपिक्स आहेत ते हे टॉपिक्स तुमचे क्लिअर नाही आहेत जोपर्यंत ह्याचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे तोपर्यंत हा कन्सेप्ट 10th मधला तुम्हाला समजणं खूप कठीण जाते. त्यामुळे हे 8 आणि स्टँडर्ड 9चे इथे जे टॉपिक्स दिलेले आहेत ते आम्ही पहिल्यांदा टच करणार आहोत आणि नंतर आपण ह्या टॉपिककडे जाणार आहोत. म्हणजे म्हणून इथं जो स्टँडर्ड 8, 9 आणि 10 NTSC कारण NTSC ला असं धरून चालू नका की मला आमच्या 10वीला आहे तेवढं स्टडी नाही करायचं तुम्हाला 8 स्टँडर्डचं 9 स्टँडर्डचं ते पण तुम्हाला स्टडी करावं लागते. त्यामुळे मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करेन तुमची जी 9 स्टँडर्डची टेक्स्ट बुक्स आहेत आणि 10 स्टँडर्डची टेक्स्ट बुक्स आहेत आता मला वाटतं तुमच्या सगळ्यांनी 10 स्टँडर्डची बुक्स तुम्ही घेतलेली असतील कारण मी बऱ्याच 9वीला जी मुलं होती होमिओपॅथी त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही 9 स्टँडर्डचं 10 स्टँडर्डचं बुक्स घ्या म्हणून बाकीच्या मुलांना पण मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही 10 स्टँडर्डचं बुक्स घ्या आणि त्याच्याबरोबर तुमची 8 आणि 9 स्टँडर्डची बुक्स कोणालाही देऊ नका ती तशीच ठेवा कारण रेफरन्ससाठी आपल्याला ही बुक्स लागतात. म्हणजे ह्याचे क्वेश्चन जे रिलेटेड असतात ते नॉट ओनली फ्रॉम द 9 स्टँडर्ड बट दे कॅन आस्क यू बेसिक क्वेश्चन फ्रॉम द स्टँडर्ड 9 अँड स्टँडर्ड 8 ह्याच्याशी रिलेटेड आता ग्रॅव्हिटेशनल तुम्ही जेव्हा स्टडी करणार त्यावेळेस हे तुमचं परफेक्ट असेल हे परफेक्ट होण्यासाठी आपल्याला हे परफेक्ट असेल तरच तुम्ही ह्या टॉपिकवर जाऊ शकताय. त्यामुळे हे सगळे टॉपिक जे आहेत 7, 8 आणि 9 स्टँडर्डचे टॉपिक जे आहेत ते 10 स्टँडर्डचे आता नवीन टॉपिक्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे असा हा ह्याचा पॅटर्न राहील. म्हणजे हा सिलेबसचा तुमचा पॅटर्न राहील आणि तुम्हाला आत्तापासूनच स्टडी करायला सुरुवात करायला हरकत नाही कारण 9 स्टँडर्ड तुमचं संपत आलेलं आहे जे CBSE बोर्डला आहेत त्यांनी CBSE तुम्हाला मी तर सांगेन की तुम्ही स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डची बुक्स घ्या आणि त्याचबरोबर तुमच्याकडे RD शर्मा हे मॅथ्ससाठी सगळ्यांनी सर सांगतील पण तुम्ही RD शर्मा हे मॅथ्ससाठी कंपल्सरी बुक्स आहेत त्यामुळे तुम्ही RD शर्मा हे बुक्स घ्या आणि जर तुम्हाला शक्य झालं
नॉट एंटरनी तर हे दिशा फाउंडेशनचं बुक तुम्ही घेतलं ते चालते. दिशा फाउंडेशन ह्याच्यामध्ये सगळा सिलेबस आहे एनटीएससीचा. दिशा फाउंडेशनचे बुक्स आहेत नवीन मॅम जुन्या तुम्ही फोटो ग्रुपवर पण शेअर करता का? हो हो फोटोची तुम्हाला पाठवेन तुम्हाला ग्रुप्सवर मी फोटो. आणि तुमच्याकडे आहेत थँक्यू. वर्मा खूप महत्वाचं आहे. एच सी वर्माची 2 पुस्तकं आहेत स्टँडर्ड 9 आणि स्टँडर्ड 10 असं फाउंडेशन सायन्स म्हणून आहे त्याच्यामध्ये. तर अर्धे टॉपिक ह्या बुकमध्ये आहेत तर अर्धे टॉपिक दुसऱ्या बुकमध्ये आहेत. नंतर बायोलॉजीचे आहेत मिश्रा आणि एकेसी केमिस्ट्रीसाठी. आणि तुम्ही तुमचं स्टेट बोर्डचं बुक आणि सीबीएसईची बुक्स जी आहेत तुमची यश चांदची म्हणा ती तुम्ही तेवढी रेफर केले तरी सफिशियंट आहे त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला ऍडव्हान्स करायचं असेल तर तुम्ही टाटा मॅग्री ठेवू शकता कारण ते सेकंड लेवलसाठी आहे. पण जेव्हा तुम्ही सेकंड लेवलचा थोडंसं कारण आम्ही जेव्हा हे घेतोय एनटीएससीचं आम्ही करत असताना आम्ही असं करतोय की थोडंसं आम्ही सेकंड लेवलला टच करतो कारण सेकंड लेवलचा अभ्यास तुमचा झाला की ऑटोमॅटिकली फर्स्ट लेवलचा होतो. हाच सिलेबस आहे फक्त सेकंड लेवलसाठी सीबीएसईचा सिलेबस आहे. पण स्टेट लेवलसाठी पण तुम्हाला सीबीएसईला टच करावं लागतं. त्यामुळे टच करावं लागतं. त्यामुळे टाटा मॅग्रिल तुम्ही घेऊन ठेवलं त्याची थोडीशी हायर लेवल आहे. पण काय हरकत नाही जर त्यांना घेणं शक्य आहे. मी कंपल्सरी नाही सांगत आहे तर जवळजवळ तुम्ही जर डिस्कशन ग्रुपने स्टडी केला तर खूप त्याचा फायदा होतोय मुलांना. त्यामुळे टाटा मॅग्झिनची बुक मी तुम्हाला बुकची सगळी लिस्ट पाठवते. पण भरपूर सारी पुस्तकं असली म्हणजे भरपूर अभ्यास होतो असं काही नाही. पण पहिल्यांदा तुम्ही तुमचे नोट्स काढायला शिकायला पाहिजे. नोट्स मध्ये मायक्रो नोट्स आपल्याला काढता आले पाहिजे. प्रत्येक टॉपिकचे 4-5 रेफरन्स मधनं बुक मधनं काढता आले पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एनटीएससीचा स्टडी करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यापासूनच झोकून द्यायचंय. म्हणजे असं नाही तुम्हाला टंगळ-मंगळ करून नाही चालणार आहे. प्रत्येक लाईन बाय लाईन हिस्ट्री जॉग्राफीसाठी तुम्हाला लाईन बाय लाईन रीड करावी लागणार आहे. आणि जे सीबीएसई बोर्डची मुलं आहेत त्यांनी स्टेट बोर्डचं हिस्ट्री जॉग्राफीचं बुक्स रेफर करा कारण पहिली लेवल जी असते ती स्टेट बोर्डची असते. त्यामुळे सायन्स मॅथ्स इंटेलिजंट ह्याच्यासाठी तुम्ही सीबीएसईची बुक्स रेफर केली तरी चालतील. परंतु हिस्ट्री जॉग्राफीसाठी स्टेट बोर्डचं बुक्स तुम्हाला रेफर करावं लागेल कारण त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असणार आहे. आणि जे सेकंड स्टेज असते त्याच्यासाठी तुमचं सीबीएसई बोर्डचं हिस्ट्री जॉग्राफी लागते. मग त्यामुळे पहिल्या स्टेजला तुम्ही स्टेट बोर्डची सिलेबस हे बुक्स घ्या हिस्ट्री जॉग्राफीची. आणि अशा पद्धतीने डिझाईन आहे. आम्ही असं विचार करतो की 15 फेब्रुवारी पासून स्टार्ट करायचंय जर सगळी मुलं तयार असतील तर. आणि ह्याचं टायमिंग जे आहे ते मला वाटतं 7 ते 8 हे टायमिंग सगळ्यांसाठी सुटेबल असेल कारण आता आमची 10वीची आत्ताची एनटीएससीची बॅचची अजून परीक्षा झालेली नाही आहे. त्यामुळे त्या बॅचमध्ये इंग्लिश पण सध्या त्यांची बोर्डाची परीक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही नंतर 15 दिवस आता मुलं बोर्डाच्या परीक्षेच्या तयारी लागलेली आहे. त्यामुळे एनटीएससीचं जे त्यांचं आहे सिलेबस आमचा जवळजवळ ऑक्टोबरमध्येच कव्हर झालेला होता. एनटीएससीच्या ह्याच्यावर आम्ही नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे असं गृहीत धरून आम्ही ऑक्टोबरमध्ये सगळा सिलेबस कव्हर केला. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळे गेस्ट लेक्चर झाले आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या एक्झाम्स घेतल्या होत्या. आणि एक्झाम्स आम्ही 10वीच्या बाबतीत तरी आम्ही एक्झाम्स घेताना स्ट्रिक्टली होतो आणि त्यामध्ये आम्ही निगेटिव्ह मार्किंगनेच एक्झाम्स घेतलेल्या होत्या मुलांच्या. शेवटी मग आम्ही त्यांना निगेटिव्ह मार्किंग काढून टाकले. एक थोड्या वेळाने कॉल करते मीटिंग. त्यामुळे मुलांचे स्टेटस काय असेल ते तुम्हाला त्यांच्या ह्याच्यावर ऍपवर आमच्या मिळत जाईल तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक मॅथ्सची तर सरांनी रोजच त्यांना पेपर टाकले जायचे थोडे मॅथ्सची रिलेटेड जे होते. इंटेलिजंटची तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते कारण बऱ्याच हायर लेवलने आणि इंटेलिजन्सचा पेपर हा 100 मार्क्सचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स स्कोर करणं गरजेचं आहे. सॅट आणि मॅथ असे 2 पेपर आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला इथं खूपच झोकून देऊन स्टडी करायचा आणि हे करत असताना तुमच्या बऱ्याच साऱ्या मी म्हटले ना की बेस तुमचा डेव्हलप होते. अजून कुणाला काही शंका असतील तर तुम्ही पांगम सर बोलणार असतील तर ते मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्स कसं घेणार आहे ते सर सांगतील तुम्हाला. मॅम किती तारखेपासून सुरू होणार असं म्हणालात तुम्ही? हा श्रावणी आम्ही असं म्हणतोय की एक आमचं 13-14 आमचं एक वर्कशॉप आहे. 15 फेब्रुवारी पासून सुरू करायचं असं आम्ही विचार करतोय. पण त्याच्यासाठी मला तुम्हाला सगळेजण तयार असेल तर आम्ही 15 फेब्रुवारी पासून कारण आम्ही बेसिक पासून घेणार आहोत पहिल्यापासून 8वी 9वी पासून आणि नंतर मग 10वीला टच करणार. ओके मॅम टाइम काय सांगितलं तुम्ही परत सांगू शकतात का?
9. Sorry, 8 to 9. I ठीक think आहे. this one is suitable for all. Mostly, I think हो. so. कारण 9 to 10 म्हणजे ते खूप म्हणजे कंटाळा, तुम्ही पण टायर्ड झालेले असतात, आम्ही पण टायर्ड झालेलो Hello, ma'am. असतो. हं? हा बोला. 7 to 8 will be very good timing because what happened afterwards they might have a student might have the 10th whatever homework and all these things and they need a time for self preparation also. So we can't expect that this child will be wait for 11 up to 11 or whatever. So if 7 to 8 it will be very good timing. Afterwards they can do their school tasks also, na? Yes, ma'am. Mostly. But some are having their classes and all, no? That's why we have preferred that time. We ask all the students if they are ready, then no problem for us. You can ask whether up to 7:30 also they are if free from 7:30. So half hour also reduced. So 7:30 to 8:30 also flexible time. So afterwards they can do their own self We should preparation and all first this thing. reference to the NTSC for timing, and then afterward we can adjust this thing, other classes, okay, our Homi Baba and other this thing. Okay, sir. First we Okay, ma'am. prepare for the NTSC. According Yes, to sir. that, we adjust our other batches. Okay. Yes, 7:30 is preferable for all. Yes, ma'am. म्हणजे तुम्हाला येस मॅम. तसं आपण काही डिस्कस करू शकतो. अरे थोड्या वेळाने कॉल करते राजा तुला. तो एक राहील तुम्हाला, आणि आम्ही वीकली तुम्हाला कसं असणार की मी समजा मंडे जर असेल, सॉरी मंडे ट्यूजडे असेल माझं, तर मॅथ्स आणि इंटेलिजन्स 2 दिवस असतील आणि आपण संडेला सगळे गेस्ट लेक्चर ठेवू, म्हणजे कोणाला प्रॉब्लेम नाही येणार. मला वाटतं संडेला सगळी मुलं फ्री असतील आणि मोस्टली आपण संडेला लेक्चर ठेवताना संध्याकाळचा टाइम ठेवू. Yes. इट विल बी म्हणजे सुटेबल फॉर ऑल. कारण सकाळ संडे आहे, कोणी कुठे बाहेर वगैरे गेलं तर तुम्ही 7 पर्यंत तरी घरी येऊ शकता ना, म्हणजे 7 ही टायमिंग आपण. पण मी म्हणजे ते त्या गेस्ट लेक्चर जे आहेत त्यांच्या टाइमवर पण, त्यांच्या शेड्यूलवर पण ते डिपेंड आहे. पण मोस्टली प्रिफरन्स आपण संडेला देऊ. मॅम संडेला दुपारी घेऊ शकतात का तुम्ही क्लास? दुपारी म्हणजे कसं होणार ते आमच्यावर डिपेंड नाही आहे, कारण ही लोक जी आहेत ती खूप बिझी आहेत, त्यामुळे त्यांच्या शेड्यूलवर ते डिपेंड आहे संडे. Ma'am, it will be, yeah, ma'am, as previously you have suggested that at evening time, it Yeah. will be good. Yeah, it will be good because mostly weekend, most of the family go for Yeah, get that together and all these things. So at evening, it will be त्यात good. व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर्स, म्हणजे ते Yeah. खूप चांगले लेक्चर्स असतात आणि हे लेक्चर मिस करून नाही चालत तुम्हाला. म्हणजे आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग देतो, सगळ्यांना रेकॉर्डिंग देतो, पण एकदा मॅडम रेकॉर्डिंगची सवय लागली ना की आज ऐकायचं रेकॉर्डिंग, उद्या ऐकायचं, मग ते राहून जातं. म्हणजे रेकॉर्डिंग तुम्हाला आता माझा लेक्चर रेकॉर्डिंग मिळणार आहे, तो तुम्हाला पुन्हा ऐकू, पण यू मस्ट प्रेझेंट फॉर दॅट लेक्चर. मला मी रेकॉर्डिंग मिळते म्हणून मी बंद केलं असं नाही चालणार आहे. तर अशी गेल्या वेळी 2-4 मुलं होती, चला आज नको, आपण जर रेकॉर्डिंग मिळते ना मग आपण तो लेक्चर नाही करायचं, असं त्यांचं चालायचं. मी तर सगळ्या मुलांना सांगेन की तुम्ही टायमिंग असं निवडा की तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर नंतर ऐका एकदा झालं, कारण तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते समोरासमोर किंवा ऐकल्यानंतर क्लिअर होत असतात. तेव्हा तुम्हाला एखादा आम्ही गेस्ट लेक्चर ठेवतो त्यावेळी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्हाला त्यांना समोरासमोर विचारता येतात, ते तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये नाही मिळत आहे. But I promise you that we are this thing uploading all the recorded lecture, whatever the lectures we are taking, all of will be available in our app. तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल होणारच आहे. आणि मी गेस्ट लेक्चर जे आहेत ती त्यांच्या टाइम नुसार सुटेबल आहे, पण मोस्टली आम्ही त्यांना सांगतोय की 7th टायमिंग सगळ्यांसाठी सेपरेट, म्हणजे संडेचे लेक्चर जे असतील ते मे बी 7 ला असतील. हॅलो मॅडम. हा बोल. आमच्या स्कूलमध्ये ना सेमी इंग्लिश मीडियम आहे, तर हिस्ट्री आणि जॉग्राफी आम्हाला मराठीतून असणार, तर एनटीसी साठी आम्ही कोणत्या मीडियम मधून हिस्ट्री आणि जॉग्राफीची तयारी केली पाहिजे? मराठीमधनं केलं तर खूप चांगलं होईल. जे सेमीवाले आहेत ना त्यांनी हिस्ट्री जॉग्राफी मराठी मधनच करा, कारण इंग्लिश तुम्हाला खूप कठीण जाणार आहे, हार्ड जाणार आहे.
कारण इथं कसं आहे माहितीये का मला, की हिस्ट्री जॉग्रफीला इतके डीप क्वेश्चन विचारले जातात की त्यामुळे तुम्हाला लाईन टू लाईन स्टडी करावा लागतो आणि ते तुम्हाला अंडरस्टँड करून घेणं खूप महत्वाचं असतं. पण पेपरसाठी आम्हाला सेमी इंग्लिश मीडियम असणार. हो, आणि ऍक्च्युली एनटीएस ला कसं असतं, एका साईडला मराठी असतं, एका साईडला तुमचं रिजनल लँग्वेज असते आणि एका साईडला इंग्लिश असते. फक्त जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला सिलेक्ट होता त्यावेळी तुम्हाला मीडियम इंग्लिशच ठेवावं लागणार. मग हिस्ट्री जॉग्रफीचं पण इंग्लिशच ठेवावं लागणार. मला वाटतं सायन्सला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, सायन्स आणि मॅथ्सला, इंग्लिश आणि मराठीला, कारण तुम्ही सेमी मध्येच आहात. बरोबर आहे ना? हा, हा मॅडम. मीडियम तुम्ही सेमी घेऊ शकता ह्याच्यामध्ये. आणि एक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि एनटीएस ला दोन्ही मॅडम मधनं मीडियम मधनं पेपर असतो स्टेट बोर्डचा, मराठी एज वेल एज इंग्लिश. आणि जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला सिलेक्ट होता त्यावेळी हिंदी माझ्या मते त्यांनी ठेवलंय आणि इंग्लिश. ते आपल्याला इंग्लिशच प्रिफर खूप चांगलं सुटेबल हे होतं, सगळ्यांसाठी योग्य आहे. अजून कुणाचे काही डाऊट्स आहेत? पांगम सर तुम्ही बोलताय की मॅथ्स आणि ह्याच्याबद्दल सांगता. मी तुम्हाला सगळी पुस्तकं कोणती लागणार आहे ती मी ग्रुपवर टाकते तुम्हाला. आणि जे लोकली आहेत, म्हणजे आम्ही यावर्षी असं एक हे करतो की तो आम्ही 5-6 वर्षापूर्वी केला होता प्रयोग. तर आम्ही यावर्षी असं करतोय की जी सिंधुदुर्गातली मुलं जी आहेत ती आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं एकत्र येतील, सॅटर्डे किंवा संडेला एकत्र त्यांचा डिस्कशन ग्रुप तयार होईल, एका ठिकाणी एकत्र जमतील. म्हणजे ते माझ्या ठिकाणी जमतील असं पण आपण करू, किंवा ते ऑफलाईन आपण एकत्र येऊ आणि अशा वेळी आपल्या चर्चा होती. आणि जी आउट ऑफ सिंधुदुर्ग आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप की आपण चर्चेसाठी तो ग्रुप ठेवू मध्ये असो. ओके कारण मॅडम. हा डिस्कशन म्हणजे ती मुलं पाहिजे तर लांबची मुलं शनिवारी येऊन राहतील इथं, संडेला हे करतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप सारे एकमेकांमध्ये. आता एकाला समजा तुमच्यापैकी अस्मिला समजा तिला करंट इलेक्ट्रिसिटी खूप टॉपिक छान समजलेला आहे, दुसऱ्या कोणाला वेगळा समजलेला आहे टॉपिक, तर त्यांच्यामधलं नॉलेज जे आहे ते एकमेकांकडे एक्सचेंज होणार. तुम्हाला एक्स्ट्रा खूप सारं ग्रुप डिस्कशनने होतो. तर मॅथ हे सारखे पेपर जे आहेत तेव्हा तुम्ही डिस्कशन ग्रुप करून सॉल्व्ह करता ना, तर खूप मजा पण येते. कारण आता 10वीची मुलं येतात आणि आमच्या घरी येऊन बसतात, कुडाळची असतात, सगळी असतात, आर्यावर येऊन राहतात, सॅटर्डेला येतात, संडेला जातात. मग ते एकत्र पेपर सोडवतात. मग त्याच्यामध्ये एकमेकांचे डाऊट एकमेकांशी क्लिअर होतात. आणि हे आम्ही शेवटच्या टर्म मध्ये किंवा मध्ये मध्ये असं आम्ही घेतोय त्यांचं. त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं ऑफलाईन करण्याची पण हे होईल, काही गोष्टीच्या आहेत त्या. मॅम तुम्ही ग्रुप डिस्कशन ऑनलाईन ठेवणार का? हा, ऑनलाईन ग्रुप डिस्कशन इज ऑल्सो अवेलेबल. म्हणजे आपण मध्ये एखादा दिवस असा ठेवू की त्याच्यामध्ये मुलंच ते ऑनलाईन डिस्कशन. म्हणजे आता ह्या मुलांनी केलंय ना, काही मुलं जी बाहेरची आहेत आणि मध्ये त्यांचा एक वार असतो की ती एकमेकांबरोबर त्याच्यामध्ये मी नसते, तर ती मुलं एकमेकांबरोबर असं झूम मिटिंग घेतात. त्यांना पाहिजे तर आम्ही झूम मिटिंग कसं, फक्त आम्ही त्यांचा कोड आम्हाला देतोय आम्ही त्यांना, आणि ती मुलं एकमेकांशी मिटिंग घेऊन एक एक टॉपिकवर डिस्कशन करतात. आणि मग त्यांचे काही डाऊट्स असतील ते एकत्र काढतात, ते सगळ्यांपैकी जर नाही क्लिअर झाली आणि मग ते आमच्यापर्यंत येतात. आता त्यांनी केलाय तसा ग्रुप पण मुलांनी, छान त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे. आणि ते मध्ये त्यांनी मला वाटतं वेनसडेला की काहीतरी असं ते सगळेजण एकत्र जमतात आणि त्याच्यावर त्यांचं एक एक टॉपिकवर चालू असतं. मॅम तर फुल एनटीएससी लेक्चर ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन? ऑनलाईन होणारच आहे. आणि ऑफलाईन ज्यांना शक्य, मी काय होतं ऑनलाईन फुल लेक्चर ऑनलाईन होणार, कारण तू तर बाळा तिथंच राहतोयस, तू इथं येऊच शकत नाहीस, बरोबर ना? हा मॅम. मग आणि जे इथले लोकल्स आहेत त्यांना जेव्हा असेल तरी मध्ये मध्ये मी ऑफलाईन घेणार. काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑफलाईन, पण ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही चालूच राहणार आहे. मॅम तर म्हणजे जे तुम्ही ऑफलाईन मध्ये कव्हर करेल ते सेम टू सेम तुम्ही ऑनलाईन मध्ये पण करेल का? ऑफलाईनला जी मुलं येणार आहेत ना त्यांना ऑनलाईन कंपल्सरीच आहे. मॅम तसं नाही, समजा तुम्ही कुठला तर म्हणजे चॅप्टर घेतला जे ऑफलाईन शिकवलं, तर ऍट अ टाइम सायमल्टेनियसली तुम्ही ऑनलाईन पण घेईल काय त्यानंतर? तुम्हाला ते मिळणार, तेच तुम्हाला पुन्हा ऑनलाईन मिळणार.
मॅम. ऑफलाईन मध्ये कसं होतं तेच तुम्हाला सगळे म्हणजे मी मगाशी जो सिलेबस दिला तो सगळ्याचा सगळा तुमचा कव्हर होणार आहे. आणि आम्ही फेब्रुवारी पासून अशासाठी करतोय की आम्ही प्रॉमिस म्हणजे आम्ही असं ठरवतोय की ऑक्टोबर पर्यंत तुमचा सगळा सिलेबस कव्हर होईल. ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक. नोव्हेंबर मध्ये जर एक्झाम असेल तर आपल्याला पूर्ण ऑक्टोबर हा मंथ जो आहे तो कम्प्लीट आपल्याला पेपर सोडवण्यासाठी मिळाला पाहिजे. म्हणजे सप्टेंबर मॅडम अंदाजे ऑफलाईन कधीपासून सुरू करणार? ऑफलाईनचं मी देते ना शेड्यूल तुम्हाला. मॅडम ऑनलाईन क्लासेसचे टाइम टेबल काय असणार आहे? आणि सांगते मी अजून ठरवलेलं नाही, सांगते तुम्हाला. ओके. पण ऑनलाईन ही टायमिंग आपण ठेवतो, तुम्ही ऑनलाईन पण ठेवा आणि ऑफलाईन हे अशासाठी की आपल्याला थोडंसं डिस्कशनला हे होतं म्हणून. पण ते सगळे टॉपिक तुमचे ऑनलाईन होणारच आहे. तर काही मुलं कंट्रोलीचे आहेत, काही मुलं मालवणला राहतात, त्यांना रेग्युलरली अटेंड करणं नाहीच शक्य आहे ना. मालवण, सावंतवाडी, कुडाळ त्यांना नाही, इट इज नॉट पॉसिबल फॉर दिस. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये पण आपला टाइम भरपूर जातो. तो टाइम आणि तुम्हाला आता टाइम मॅनेजमेंट करणं शिकलंच पाहिजे. हा पांगम सर, तुम्ही जरा मॅथ्स आणि मॅथ मध्ये बद्दल सांगाल का? ओके. चला, सर्वांचं मी स्वागत करतो माझ्यातर्फे. तर बहुतेक ज्यांनी टेस्ट दिलेले आहे त्यांनी नक्कीच ठरवलं असेल की काय ठरवलं असेल की आपल्याला NTSC परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे. पण मी तुम्हाला एक प्रथमच सल्ला देईल, तुमच्या पालकांनी ठरवण्यापेक्षा तुम्ही ठरवा की मला काय करायचं याच्यामध्ये यश मिळवायचं आहे. आणि ते तेव्हाच पॉसिबल आहे, कारण पालक काही करायला तयार आहेत, रेडी आहेत, पण तुम्ही किती त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेता ना ते तुम्हाला महत्वाचं असणार आहे. त्यामुळे तुम्ही करताना काय करायचं, कन्सेप्ट आपले सगळे क्लिअर करायचे आहे. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी NTSC परीक्षेची तयारी करतो तेव्हा मी नक्की सांगतो तुम्हाला की 11वी-12वी मध्ये JEE, नीट वगैरे ऑटोमॅटिकली तुमचं कन्सेप्ट काय होणार आहे, बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे. बऱ्यापैकी म्हणजे 100% आपले कन्सेप्ट काय झालेले असतात, क्लिअर झालेले असतात. आता 10वी मध्ये आपण बघतो की क्वेश्चन दिलेले असतात, त्याचे आन्सर पण आपल्याला माहित असतात, क्वेश्चन पण माहित असतात. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही NTSC परीक्षेचा अभ्यास जर मन लावून केला, कन्सेप्ट करून केला, कारण पुस्तकातले कुठलेच क्वेश्चन तुम्हाला तिथे नसतात, वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. त्यामुळे तर तुम्हाला जर कन्सेप्ट लढाईला जाताना कसं आपण जात असतो, कुठलाही क्वेश्चन येऊ दे मी त्याचा आन्सर करू शकणार. आणि केव्हा पॉसिबल आहे, जर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले तर. आता मॅडमने बहुतेक NTSC बद्दल सांगितलंच आहे, तर मी तुम्हाला थोडंसं मी काय करतोय की ज्यांना माहित नाही NTSC बद्दल, त्याच्यामध्ये फक्त हे करतोय, ऍड करतोय की त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, मॅथ आणि सॅड असतो. मॅथ हा 100 मार्काचा असतो, बहुतेक जणांना माहित असेल. आणि सॅड हा 100 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये 40 सायन्स, 40 आपल्याला जॉग्राफी आणि हिस्ट्रीसाठी, आणि 20 मार्क्स असतात ते मॅथ्ससाठी असतात. पण मी काय बघतो की जवळजवळ विद्यार्थी मॅथ पेपराकडे काय करतात, दुर्लक्ष करत असतात. आणि मी तर म्हणतो की मॅथ पेपर हा जर आपण तयारी केली तर 100 पैकी बऱ्यापैकी मार्क्स, 100 पैकी 99, 95, 90 पर्यंत आपण नक्कीच जाऊ शकतो. पण आपण काय करत असतो, तो इझी म्हणून करू शकतो, पण तेवढा तो इझी नसतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जर आपल्याला स्कोर करता आला ना तर डेफिनेटली सेकंड लेवलला आपण नक्कीच जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे पण आपल्याला काय करायचं नाही, दुर्लक्ष करायचं नाही. कारण असं पण मी बघितलेलं आहे की काही म्हणजे NTSC बद्दल काही फॉर्म भरल्यानंतर लोकांना माहित होतं की बाबा मॅथ 100 मार्काचा पेपर असतो, आणि त्याच्यासाठी नंतर त्यांना काय मिळते, 15-20 दिवसाचं हे मिळत असतं. मग त्याच्यापेक्षा आपण आधीपासून काय करणार आहे, मॅथवर पण लक्ष देणार आहे. आता NTSC बद्दल जास्तीत जास्त डिस्कशन झालेलंच आहे. आता मी तुम्हाला काय करतो, एक ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड असते ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या. कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, त्याची वेबसाईट वगैरे सगळं मी डिटेल तुम्हाला पाठवतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळा तो 10वी पर्यंत जो काय तुम्ही सिलेबस बघितलेला आहे तो आपला सिलेबस असतो. मग इंटरनॅशनल लेवलच्या अशा प्रकारच्या एकाला तयारी आपण म्हणजे NTSC करताना ही पण आपली ऑटोमॅटिकली होतच असतो. मग आपण हे पण काय करूया, फोकस करूया. इथे मी थोडक्यात तुम्हाला सिलेबस दाखवलाय बघा, थोडंसं हे करतोय बघा. मी तुम्हाला बघितलं तर टिल क्लास 10 अंडर फॉलोइंग टॉपिक इज एक्सपेक्टेड, म्हणजे जे आपण 10वी, 8वी, 9वी, 10वीला जे काय शिकलोय ना तेच जायचं. फक्त क्वेश्चनची लेवल थोडीशी हाय असणार, पण आपण त्या लेवल पर्यंत जायचं आहे. कारण आपलं जर बेसिक जर परफेक्ट असेल कन्सेप्ट, नक्की याच्यामध्ये जाऊ शकतो. हे तुम्हाला मी थोडक्यात तुम्हाला काय दाखवलं बघा की मॅथ्सचं काय असतं, किंवा आपण सायन्सचं वगैरे बघितलं ना, तर तुम्ही काय लक्ष घातलं ना, थोडंसं काळजीपूर्वक बघितलं तर बहुतेक जण जे होमी बाबाला वगैरे बसलेले आहेत त्यांना नक्की जे काय असेल याच्यापैकी बहुतेक कन्सेप्ट, सायन्सचे म्हणा किंवा मॅथ्सचे कन्सेप्ट
हे बऱ्यापैकी काय झालेलं असणार आहे, क्लिअर असणारच आहे. त्यामुळे आपण एक टार्गेट ठेवायला हरकत नाही की मला काय करायचं आहे, एनटीएससी द्यायचीच आहे, पण त्याच्याबरोबर ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड पण द्यायची आहे. त्याच्यापैकी ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो की भारतातनं 2 टीम जातात आणि त्याचा संपूर्ण खर्च हा काय केला तो भारत सरकारतर्फे केला जातो. आणि आमचा प्रयत्न आहे की याच्याबद्दल पण जागृती व्हावी आणि येणाऱ्या काही वर्षात, मी म्हणेन की या वर्षातच तुमच्यापैकी कोणतरी या लेवलपर्यंत जावा. कारण तुमच्यामध्ये काहीमध्ये क्षमता आहे, पण आपण जर आतापासूनच मनात ठरवलं तर डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये पण चांगलं यश मिळू शकाल. ती मात्र 4 लेवल 5 लेवल पर्यंत होते, पण आता कोरोनामुळे ते काय केले 3 लेवल पर्यंत आणलेली आहे. त्याच्यात रेग्युलर आपले काय असते 5 लेवल पर्यंत असतात. आणि याच्यावरनं आपल्याला समजते की बाबा आपण कुठे आहोत. कारण बहुतेक सगळे आपले काय असतात समजा देशभरातले स्टुडंट याच्यामध्ये भाग घेतात. त्यामुळे आपल्याला आपण कुठे आहोत ही पण आपल्याला आयडिया होऊ शकते. आणि ही पण एक तुम्ही ऑप्शन नको तर याच्यामध्ये सुद्धा हे पण मला काय करायचंय घ्यायचंय याचा तुम्ही विचार करायला हरकत नाही. विचार करण्यापेक्षा करूयाच की आपण याची पण काय करणार आहोत, सगळेजण जे एनटीएससी ला बसणार आहे त्यांनी ही पण परीक्षा द्यायची. असं केलं तर डेफिनेटली आपला 11वी-12वी मध्ये आपला सुद्धा बऱ्यापैकी काय होईल त्याचा फायदा नक्कीच होणार. ओके. आणि दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला सांगतोय की रेकॉर्डेड व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईनचे क्लास असताना ते जास्तीत जास्त अटेंड करायचा प्रयत्न करा. आणि मॅडमने सांगितलं, मी पण ऑब्झर्व करतो की जेव्हा आपण रेकॉर्डेड बघायला येतो ना तेव्हा आपण काय करतो तेवढं लक्षपूर्वक नाही बघत. आता थोडा बघितला चला काहीतरी मध्ये घरीच असल्यामुळे काय होते समजा चहा पिऊया आणि काय घेऊया, तेव्हा कॉन्सन्ट्रेशन तेवढं होत नाही. तेव्हा माझी तर तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही ऑनलाईन मध्ये सहभागी व्हा की बाबा आपला रेकॉर्डेड, कारण मी अनुभव असा घेतलाय की रेकॉर्डेड मिळतात ना नंतर बोलूया. आणि ते बहुतेक काय मुलं विसरून पण जातात. त्यामुळे काय करायचंय आपल्याला रेकॉर्डेड करण्यापेक्षा लाईव्ह मध्येच करायचं आहे. आणि काही मुलांनी विचारलंय की ऑफलाईन, जनरली आपलं काय ऑनलाईनच आहे. ऑनलाईनमुळे काय होतं, एक फायदा काय होतो सांगा की आपला वेळ वाचतोय. आणि मॅडमने जो ऑफलाईनचा ऑप्शन दिलाय ना तो कोणासाठी आहे, जे जवळ राहतात त्यांच्यासाठी आहे. पण ऑनलाईन वाल्याने असा गैरसमज करून घेऊ नका की त्यांचं काहीतरी वेगळं होणार आहे तुमचं वेगळं होणार आहे. नाहीये. तर ऑफलाईनचा साठी बहुतेक मॅडमने मला असं सुचवलंय तुम्हाला की तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तिथे काय करा, डिस्कशनसाठी वगैरे यायचं आहे. त्यामुळे तिथे वेगळं काही शिकवलं जाणार नाहीये. ते ऑनलाईन जे असतात ना त्याच्यावरच ती मुलं डिस्कशन करणार किंवा पेपर सोडवणार आहे. अशा प्रकारचं त्यांचं काय आपला प्लॅनिंग आहे. ओके. तर मला तर वाटतं त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही विचार करा एनटीएससी. कारण 10वीची परीक्षा आहे. 10वीच्यावर मला मी सांगतो की तुमच्यामध्ये जे सिलेक्ट विद्यार्थी झालेले आहेत ना त्यांच्यामध्ये क्षमता आहे. मी सांगतो तुमच्यापैकी सगळे विद्यार्थी 10वीचा अभ्यास फक्त 1 महिना ते 2 महिन्यामध्ये सगळा करू शकतो. एवढं तुमचं ध्येय आहे. त्यामुळे असा विचार करू नका की माझा 10वीचा अभ्यास आहे मग मी याला वेळ कुठून देणार. जेव्हा तुम्ही एनटीएससी लेवल सारखी किंवा ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडची अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला हे म्हणजे 10वीची परीक्षा म्हणजे काहीच वाटतं का नाही. डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. कारण इथे आपलं बघा सायन्स आणि मॅथ्स झालेलंच असतं आणि बऱ्यापैकी थोडं काय एमपीएससी मुळे आपलं इतिहास भूगोल वगैरे झालेलं असतं. मग बाकीचे राहिले कुठले सब्जेक्ट तर त्याच्यामध्ये काय मोठं काय तुम्ही हे करू शकता. म्हणजे तुम्ही थोडे दिवस अभ्यास करून सुद्धा ते काय करू शकता, त्याच्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे हा विचार काढून टाका की 10वीचा अभ्यास आहे मी याला कशाला वेळ देणार. याला डेफिनेटली तुम्हाला काय होणार सांगा याचा बऱ्यापैकी फायदा होणार. त्यामुळे मी परत एकदा सांगतोय की याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काय करा, विचार करायला हरकत नाही. कारण बहुतेक एनटीएससी बद्दल मॅडमने सगळं बोललेलीच आहे. आणि माझा तर प्रयत्न आहे की मॅथ्स आमचं, मी सांगतोय की मॅथ्स बहुतेक ऑगस्टमध्ये आपलं संपलेलं 10वीचं मॅथ्स हे ऑगस्टमध्ये संपलेलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं सांगा 2 वेळा त्याची रिव्हिजन झालेली आहे. म्हणजे त्यांची आमची 10वीची वेगळी बॅच होती त्याच्यामध्ये सुद्धा बसायचं. 10वीचे काही महिन्यासाठी आपण काय केलेलं की सकाळचे पण क्लासेस चालू केले. म्हणजे आपले 5:30 ते 5:45 ते 5:45 पण क्लासेस असायचे. त्याच्यामध्ये त्यांची काय झालेली आहे बऱ्यापैकी रिव्हिजन झालेली आहे. त्यामुळे मॅथ्स ऑगस्टमध्ये तर माझा तर प्रयत्न आहे की ऑगस्ट ते सप्टेंबर त्याच्यामध्ये आपला संपून जातो. संपूर्ण 10वीचा वेगळा अभ्यास करायची गरज नाहीये. आणि त्याच्यामध्ये आपण तर सीबीएसईचा पण घेतो. कारण आर.डी. शर्मा जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा एनसीईआरटी वगैरे सगळं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. आणि मी तर म्हणेन की 8वीचं पण घ्या आर.डी. शर्मा, 9वीचं पण घ्या आणि 10वीचं पण घ्या. आणि 8वी पासून जर तुम्ही केलं 8वी 9वी 10वीचे 8वी 9वीचे जर एनडी शर्मा बहुतेक आपल्या ग्रुपमध्ये जे आहेत त्यांनी ऑलरेडी घेतलेले आहेत. आणि जे आपल्या ग्रुपमध्ये नाहीत त्यांनी पण घ्यायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे आपली बऱ्यापैकी तयारी होते. कारण वेगवेगळे क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये सोडवतो. मॅथ्ससाठी बुक्स कोणते? आर.डी. आर.डी. शर्मा मॅथमॅटिक्स साठी मॅथ
मॅथ्ससाठी मी म्हणतोय की आम्ही जास्तीत जास्त खूप काय काय घेत असतो मॅथ्सचा. आणि तुम्हाला हे सांगतो की आम्ही एक मध्ये एक बेब्रास चॅलेंज म्हणून एक ठेवलेली बघा. अशी एक्झाम असते बघा, त्याच्यातले क्वेश्चन आम्ही काय काय पाठवत असतो आणि ती फ्री होती. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय लॉजिकली कसं थिंकिंग करायचं हे त्याच्यामध्ये काय केलं तर हे बहुतेक मुलांनी त्याच्यामध्ये दिलेली पण. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या एक्झाम असतात ना किंवा ऑनलाईन जर तुम्ही वापरत असाल ना तर कितीतरी क्वेश्चन तुम्हाला मिळणार. आणि आपल्याकडे तर खूप स्टॉक आहे. आपल्याकडे स्टॉक फक्त सोडवायलाच पाहिजे, तुम्ही सोडून पाठवायलाच पाहिजे किंवा चेक तुम्ही म्हणजे सोडवायला पाहिजे. तर स्टॉक खूप आहे आपल्याकडे, कुठली पुस्तक घ्यायची गरज नाही. इव्हन असं पण करू शकतो की आपण तुमच्याकडे असलेले जे काय असतील आता सध्या अवेलेबल, इव्हन तुम्ही 8वी स्कॉलरशिपला बसलेला 8वीचे स्कॉलरशिपचे पण बुद्धिमत्तेचे जे काय असतील ना ते पण क्वेश्चन तुम्ही रिवाइज करायला हरकत नाही. कारण तशाच प्रकारचे क्वेश्चन आपण बघितले तर एनटीएससीला पण असतात. इव्हन काही क्वेश्चन मी असे बघितले 2-3 दिवसापूर्वी बघितले 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये असलेले एनटीएससीच्या स्कॉलरशिप मध्ये विचारले इंटेलिजन्स. असे पण 2-3 क्वेश्चन माझ्या बघण्यात आले. ओके, त्यामुळे मी काय तुम्हाला पर्टिक्युलर असं घ्या म्हणून मॅथ्ससाठी सांगणार नाही, कारण मॅथ्समध्ये बऱ्यापैकी आपली ऑनलाईनच बऱ्यापैकी हे होऊन जाईल. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? हा बोला. हॅलो. येस मॅम. सर, आता म्हणजे माझा मुलगा सीबीएसई बोर्डला आहे. मग आता याच्यासाठी फक्त 10th आणि एनसीईआरटी चे रिलेटेड जे बुक्स ते तर असणारच आहेत. आणि आर डी शर्मा बुक सफिशियंट होईल ना? येस हो, मॅम. नक्की. येस मॅम. कारण तुम्ही बोलला ना 8-9 दोन्ही घ्यावे लागेल, पण ऑलरेडी कशासाठी घेतो घ्या म्हणून सांगतोय मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी म्हणजे खूप क्वेश्चन असतात. जर त्याला वेळ असेल तर तो बऱ्यापैकी सोडवला ना तर चांगल्या प्रकारे हे होतं. आणि सध्या तरी मी म्हणतो की आम्ही घेतोच आहे, त्याच्यातले क्वेश्चन मी तुम्हाला कव्हर करणारच आहे. 10वी मध्ये 8वी 9वीतले काही बेस आहे ना कन्सेप्ट रिलेटेड ते मी कव्हर करणार आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही 9वीचं घ्या, 8वीचं घ्यायला जाऊ नका. 9वी आणि 10वीचं घ्या, कारण एनसीईआरटी परीक्षा आहे ती आपली सगळी 9वी आणि 10वीच्यावर असते. असा गैरसमज करून घेऊ नका की 10वीचे फक्त क्वेश्चन असणार आहेत. नाही, तर एनसीईआरटी मध्ये 9वीचा पण सिलेबस 9वी आणि 10वी. ओके. आणखीन सर, हॅलो, तुम्ही जेव्हा बुकची लिस्ट टाकाल मॅडम, त्यावेळी सीबीएसची स्टुडंटसाठीची काय असेल लिस्ट हे पण मेन्शन करा. कारण तुम्ही बोलला की हिस्ट्री आणि दुसरा कुठला सब्जेक्ट स्टेट बोर्डच्या बुक्स किंवा काही गाईड्स वापरावे लागत असतील तर दोन्ही लिस्ट पाठवा, स्टेट बोर्डसाठीच्या मुलांसाठी आणि सीबीएसईच्या मुलांसाठी. आणि त्याचबरोबर लेवल 1 साठी तुम्हाला हिस्ट्री जिओग्राफी महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे ना तोच वापरावा लागेल. स्टेट बुक तेच ना, म्हणजे ते आधी माहिती नव्हतं ना, मग आता त्यानुसार पाठवा कुठले बुक्स घ्यायचे आहेत ते, मग ते परचेस करता येतील. आणि हे शेड्यूल ही पुन्हा एकदा पाठवा, म्हणजे तुम्ही जे प्लॅन बनवलेला होता तोही पाठवा पुन्हा एकदा. हो, मी पाठवते सगळं तुम्हाला, सगळ्यांचं शेड्यूल पाठवते. पण म्हणजे आता आपल्याला हे डिस्कस करायचं की 7:30 or 8 हा टायमिंग तुम्हाला कुठचं सुटेबल आहे. ते सगळ्या मुलांनी किंवा बाकीच्या पेरेंट्सनी सांगितलं तर मग आम्ही काही वेळेला कसं होतं आम्हाला एक्स्ट्रा घ्यावं असं वाटलं ना, कारण गेल्या वेळी मुलं ना म्हणजे 10वीची 10th स्टँडर्डची मुलं आहेत 4 वाजता, पण काही मुलं 5:30ला उठून बसायची की आमचा सकाळचा क्लास घ्या म्हणून. आमचं एक 5:30 ते 6 असं मी असं रिवाइज करायचो काही टॉपिक्स. म्हणजे सकाळचं फ्रेश असतात हे आम्ही एक्स्ट्रा, म्हणजे हे आम्ही सगळ्यांना, कारण हा टायमिंग सगळ्यांना सुटेबल नाही आहे बिकॉज यू आर हॅव्हिंग युअर स्कूल स्टार्ट ॲट 7, सम स्कूल स्टार्ट ॲट 8 AM अँड ऑल. पण मध्ये जेव्हा हॉलिडे असतो ना त्यावेळी मुलांना सवय लागते सकाळच्या उठायची, म्हणून आम्ही एक सकाळचं एक 6 वाजता असं एक मध्येच असं कधीतरी आम्हाला लहर आली तर आम्ही सुरू करतो. पण तो व्हॅकेशन पिरियड आता सध्या 7:30 तर मला दोघा तिघांनी सजेस्ट केलेलं होतं. पुन्हा एकदा तुम्ही विचारा आता की, किंवा ग्रुपवर पण विचारा की 7:30 ठेवतोय बाबा, म्हणजे ते क्लिअर होऊन जाईल. हॅलो. हा बोला. हॅलो. हा मॅडम, नाही सकाळचा पण टायमिंग चांगला आहे, कारण 10वीला त्यांना थोडंसं हार्डवर्कची सवय लागली पाहिजे. त्यामुळे सकाळचा टायमिंग कधीतरी आठवड्यातून 2-3 वेळा वगैरे 6:45 ते 7 वगैरे असं ऍडजस्ट करायला काय हरकत नाही. मध्ये आम्ही मॅडम बट स्कूल असतं ना. हो ते तेच म्हणजे 6:45-7 असं. नाही, व्हॅकेशन असते किंवा संडे असेल, संडे आम्ही लेक्चर असतात, पण कधी मुलांना असं सुट्टी आणि असं वाटलं आम्हाला चला मुलं आता फ्री आहेत, मग आम्ही असं की बाबा चला आज आपण सकाळी एक असं डिस्कस करूया, आपण तुम्ही बोललेला त्याच्यावर एका टॉपिक घेऊया. ते सकाळी जरा फ्रेश असतं ना मुलं, म्हणजे मध्ये कारण आता 10वीतली मुलं आहेत त्यामुळे तुम्हाला हार्डवर्क करणं मुलांना गरजेचंच आहे.
सवय लागेल. मग असं नाही की तुम्ही सगळ्या तुमच्या ऍक्टिव्हिटी पण एन्जॉय करा. मी नाही म्हणते की तुम्ही अभ्यासाला झोपा, पण तुम्हाला सेल्फ स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्ही आधीच डिसाईड करा. मी अगदी स्ट्रेट बोलते की तुम्हाला खरंच मला ती क्रॅक करायची आहे हे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात, सगळ्यांनाच ठरवायचं की मला ती क्रॅक करायची आहे आणि मी स्वतः एफर्ट घेणार. तुमचे पेरेंट्स नाही तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे किंवा आम्ही काही रिक्वेस्ट करणार आहे. तुम्हाला तुमचं वेळच्या वेळी कम्प्लीट करायचं आहे. असं असेल तरच तुम्ही अपियर व्हा, नाहीतर तुमच्या 10th स्टँडर्डचा बोर्डाचा अभ्यास करा. मला वाटतं की मे महिन्यामध्ये शक्य होईल आपल्याला सकाळचं घेणं, कारण बहुतेक जणांना काय असते, सुट्टी असते, त्यामुळे त्याच्यामध्ये विचार करायला हरकत नाही. आणि मी तर म्हणेल की मुलांना सवय लावायला हरकत नाही. आई बाबांनी सुद्धा त्यांच्यावर सकाळी आतापासूनच 5 वाजता एकदा उठायची सवय लावली ना, चांगलं आहे. लवकर उठणं किंवा रातभर 12-1 पर्यंत अभ्यास करण्यापेक्षा मी तर म्हणेन की 10-11 इनफ आहे. आणि सकाळी उठून जर हे केलं तर सकाळी आम्ही बऱ्यापैकी फ्रेश असतो. आणि माझा तर अनुभव असा आहे की सकाळी जो अभ्यास करतो तो खूप पटीने चांगला होतो आपला. त्यामुळे एकदा जर तुम्ही सवय लावली तर डेफिनेटली काय होऊ शकेल, म्हणजे मुलांना सवय लागेल, 10वी मध्ये ती सवय लावून जाईल. की आणि मी तर अशी काही मुलं बघितलेली आहे की गजर न लावता सुद्धा उठतात. बरोबर 5 वाजता आपल्याला विचार डोक्यात बसलेला आहे, मला 5 वाजता उठायचं आहे, गजर लावायची गरज नाही, ऑटोमॅटिकली 5 ला जॉईन हे होतात, उठूच शकतात. आपण ते व्हॅकेशन मध्ये करायला हरकत नाही. मुलांना ज्या दिवशी सुट्टी असते ना, तर आपण दोन्ही घेऊ. म्हणजे 7:30चं टायमिंग आपलं राहीलच आहे, 7:30 किंवा 8चं. पण कधीतरी मध्येच असं आपल्याला सकाळी फ्रेश असतात मुलं, कसलं टेन्शन नसतं, कारण दिवसभरात होमवर्क असतं, टायर्ड झालेली असतात. त्यामुळे फ्रेश असं एखादा कुठला हार्ड टॉपिक जो आहे तो डिस्कस करायला हरकत नाही. हॅलो काय करणार आहे ना? हॅलो. हा, येस मॅम. हा, मे मध्ये म्हणजे दोन्ही सकाळी आणि सायंकाळी असे दोन्ही क्लास घेतले तर सिलेबस पण फास्ट होईल. नाही मॅडम, तसं. सिलेबस कम्प्लीट होतो. आम्हाला माहिती आहे, आम्ही खूप स्लो जाऊन पण सिलेबस आमचा ऑगस्टच्या आधीच कम्प्लीट होतो. ओके. आणि मी म्हटलंय ना की 10th नाही, 8-9 पासूनच आम्ही स्टार्ट करतोय आणि त्याच्यातनं आमचा सिलेबस कम्प्लीट होतोय. तर रेग्युलरलीच होत आहेत आमचे लेक्चर. आम्ही शक्यतो कधी एखादा म्हणजे कधी असं तर आम्ही त्याच्यामध्ये तो ऍडजस्ट आम्ही दुसरीकडे करतच असतो. समजा एखाद्या वेळी आजार पण आलं किंवा अजून काही इमर्जन्सी आलं आणि एखादा लेक्चर नाही झालं तर आम्ही तो लेक्चर ऍडजस्टच करतो. कारण आमचं टार्गेट पहिल्यांदा एनटीएसच आहे आणि त्या एनटीएसच्या मुलांना आम्ही फर्स्ट प्रिफरन्स देतोय. त्यामुळे सिलेबस आम्ही आमच्याकडनं प्रॉमिस करतो की तो ऑगस्ट पर्यंत होणारच आहे आणि होतोच होतो. आता तो ऑगस्ट मध्ये संपलेलाच होता. माझा तो ऑगस्ट एंड पर्यंत म्हणजे सप्टेंबरला एखाद टॉपिक राहिलेला होता, तो सप्टेंबर मध्ये कम्प्लीट झाला. कारण नोव्हेंबर मध्ये एक्झाम असेल तर आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे पेपर सॉल्व्हिंग साठी राहिलेच पाहिजे. आणि मग तुमची नोव्हेंबरला एक्झाम झाली की नोव्हेंबरची एनटीएस झाली की तुम्हाला काय करायचे, यू हॅव टू डू द प्रॅक्टिस ऑफ रायटिंग द आन्सर्स ऑफ युअर बोर्ड एक्झाम. आणि बोर्ड एक्झामसाठी टॉपर किंवा नवनीतचं घेतलं आणि तेवढं तुम्ही एक्झामचे पॅटर्न किंवा रोजच्या रोज क्वेश्चन पेपर सोडवलं की तुम्हाला 10th मध्ये मी 100% सांगते की यू कॅन म्हणजे स्कोर मार्क्स अबाव 90. अबाव 90 म्हणते. ते स्टेट बोर्ड साठी झालं मॅडम. आता यांचं सीबीएसई वाल्यांसाठी सेमिस्टर वाईज झाली ना एक्झाम, येस, त्यामुळे येस. त्यांचे एक्झाम्स कधी येतील, मोस्टली नोव्हेंबर मध्येच असतात, झाले त्यावेळी. त्या टाइमला तुम्हाला ते तर करतो प्रॅक्टिस फॉर रायटिंग द लेंदी क्वेश्चन. हा, ओके. एमसी ह्याच्यामध्ये तुमचा सगळा होल सिलेबस कम्प्लीट होतोय सप्टेंबर पर्यंत, वॉट एव्हर. म्हणजे सीबीएसई ऍज वेल ऍज स्टेट बोर्ड. कारण आपण एक टॉपिक घेत असताना हा टॉपिक घेत असताना तो सीबीएसई मध्ये कसा आहे आणि स्टेट बोर्ड मध्ये कसा आहे, दोन्ही मध्ये कव्हर केलं जातं. त्यामुळे स्टेट बोर्डचं काय, कारण स्टेट आणि जनरली जर बघितलं तर आता बराचसा स्टेट बोर्डचा सिलेबस हा जवळजवळ 80% सीबीएसई तशी झालेलाच आहे. आणि होत आपण फेब्रुवारी पासून स्टार्ट करतोय ना, त्यामुळे नो प्रॉब्लेम. आणि मी तर पहिल्यांदा म्हणजे आपण 10th पासून माहिती, 10th सिलेबस नंतरच घेतोय आपण. आता ह्याच्यातल्या बऱ्याच मुलांचं बरंचसं ऍडव्हान्स झालेलं आहे मला माहिती आहे, पण आम्ही त्यांचं झालेलं नाही असं कन्सिडर करूनच आम्ही घेणार. जर समजा त्यांच्यापैकी एक्स्ट्रा कोणाचं असेल तर त्यांनी तो नाही अटेंड केला तरी चालते किंवा अटेंड केला तरी चालते. पण जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी पहिल्यापासून म्हणजे आम्ही 8th स्टँडर्ड पासूनच स्टार्ट करणार आहोत. म्हणजे ते वर घेतले जातील पण ते तुम्हाला 8th स्टँडर्ड पासून मिळतील.
कारण इथं जर तुम्ही क्वेश्चनची लेवल जर बघितला, आय डोंट नो तुमच्यापैकी किती जणांनी बघितली आहेत क्वेश्चनची लेवल. जर तुम्ही NTSC चे पेपर जर काढून बघितला आता सध्या, पण तुम्हाला समजेल त्याची लेवल किती हायर असते क्वेश्चनची लेवल. आणि कसं आहे तर निगेटिव्ह मार्किंग गेल्यामुळे एक तोटा आपला म्हणजे आपण थोडस लॉस झालं की काय होतं की मेरिट जे आहे ते हायर असते मग. आणि मॅथ्सचं तुम्हाला रेग्युलरली प्रॅक्टिस करायला पाहिजे. समजा तुम्हाला सॅट मध्ये मार्क्स मिळाले आणि मॅथ मध्ये कमी पडले, कारण तर मॅथ मध्ये त्यांनी काहीतरी क्रायटेरिया त्यांचा आहे, तुम्हाला एवढे मार्क्स पडलेच पाहिजे. तर आता समजा तुमचे 156 ला मेरिट क्लोज झाली 160 ला आणि तुम्हाला मॅथ मध्ये मार्क्स कमी आहे, तर तुम्ही एलिजिबल होत नाही सेकंड लेवलसाठी. त्यामुळे मॅथ मध्ये काहीतरी पर्टिक्युलर त्यांचा क्रायटेरिया आहे, तो तेवढा तुम्हाला कम्प्लीट करावाच लागतो. तेवढे मार्क्स तुम्हाला ऑब्टेन करावेच लागतात. येस, एक्झामची फी आय डोंट नो, यू हॅव टू फिल युअर फॉर्म डायरेक्टली फ्रॉम युअर स्कूल. कारण ह्या एक्झामचा फॉर्म तुम्हाला स्कूल मधनच करायचा आहे आणि प्रत्येक स्कूलला GR येत असतो आणि तुम्हाला एक्झामचा फॉर्म जो आहे तो स्कूल मधनच भरायचा आहे. मॅम जर स्कूल नाही देत NTSC टेक्निकल अगदी स्कूल देतं आणि स्कूलला कंपल्सरी द्यावंच लागतं. जर समजा देत नसतील तर मला सांग, म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट कडनं कलेक्टर ऑफिस कडनं त्यांना लेटर येत असतं. त्यामुळे जर त्यांच्या शाळा स्कूल मधले जर इंटरेस्टेड असतील तर त्यांना ते कंपल्सरी बसवावंच लागतं. कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे आणि प्रत्येक स्कूलला GR जातो. आणि समजा जर त्यांनी नाही तुम्हाला घेतलं तर यू कॅन डू द कंप्लेंट. तुम्ही तुमच्या कलेक्टर कंप्लेंट करू शकता. त्यामुळे पहिल्यांदा इंडिव्हिज्युअली NTSC चा फॉर्म भरता येत नाही, रजिस्ट्रेशन इंडिव्हिज्युअली करता येत नाही हे पहिल्यांदा. आणि बऱ्याचशा स्कूल करतात आणि स्कूलला कंपल्शन आहेच. हो, इंटेलिजन्सची पण प्रॅक्टिस घेणार आहे. इंटेलिजन्स, मॅथमॅटिक्स आणि सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्स हे होणार आहे. आणि हिस्ट्री जॉग्राफी आम्ही मध्ये असे गेस्ट लेक्चर आहेत ते घेणार आहे. हिस्ट्री जॉग्राफी तुम्हाला रीड करायचंय आणि मध्ये तुम्हाला कसा हिस्ट्री जॉग्राफीचा स्टडी करायला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्हाला 2-4 लेक्चर होते. म्हणजे मी कमीत कमी 2 सांगितले, जर आम्हाला कोण एक्स्ट्रा मिळाले त्याच्याशी रिलेटेड ते तुम्हाला होऊ शकेल. पण मी प्रॉमिस 2 ते 4 लेक्चरचं मी तुम्हाला करते. पण गेल्या वर्षी आमचे जॉग्राफीचे झालेत, बावधनकर सरांचे 2 लेक्चर झालेत आणि जॉग्राफीचे पण झाले. मॅम NTSC मध्ये हे 2 लेवल आहेत का? हो. मग पहिला होते ती स्टेट लेवलला होते MTSC असं नाव आहे? नाही, पहिले होते ती NTSC स्टेज 1 आणि सेकंड NTSC स्टेज 2. मला NTSC स्टेज 1 मधनं आपल्याला 780 मुलं सिलेक्ट करतात सेकंड लेवलसाठी. आणि सेकंड लेवल सेंट्रल गव्हर्नमेंट होतं ऑल स्टेट मधनं, प्रत्येक स्टेटमध्ये स्टेज 1 होते. आणि 2000 मुलं नंतर सेकंड लेवल मधनं स्कॉलरशिप साठी सिलेक्ट केली जातात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला 12,000 स्कॉलरशिप आहे इयर, तुम्हाला 7 इयर मिळतं. पण 7 स्कॉलरशिप ती मिळते, पण त्याचा जो एक स्टेटस आहे म्हणजे आपला नॉट ओनली इन इंडिया तर अदर कंट्रीमध्ये पण इंडियातली जी NTSC आहे म्हणजे तो मुलगा NTSC होल्डर आहे तर त्याच्याकडे बघणार वेगळंच त्याला तिथं स्टेटस आहे बाकीच्या कंट्रीमध्ये. ओके. एवढं NTSCचं हे आहे. त्यामुळे तुम्ही NTS ला अपियर होणं सेकंड लेवल पर्यंत जाणं हे खूप महत्वाचं आहे. 2000 सिलेक्ट करतात पूर्ण इंडियात. ओके. आणि सेकंड लेवल मोस्टली म्हणजे आता जर त्याचं टाइम मध्ये झालं तर सेकंड लेवल मोस्टली मे मध्ये असते. ओके. म्हणजे फर्स्ट लेवल ही नोव्हेंबरला असणार आहे, बरोबर आहे? असं आपण करूया, नोव्हेंबर मध्ये आहे आणि त्या पद्धतीने आपण अभ्यासाला चालू करतो. ओके मॅडम. आता म्हणजे एक्झामचं एवढं सगळ्यांचं क्लिअर झालं. आता मी फी स्ट्रक्चर कडे येतोय. पण आपले 24 लोक आहेत म्हणजे बऱ्याच जणांनी गेल्या वेळी मला असं थोडंसं झालं, पण यावेळी आपल्याला ते लेक्चर स्वतःहून देणार आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना त्यांची जी काय आहे ती फी आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांच्याशी बोललं पण ते जास्त नाही घेणार आहे. आणि आपल्याला 25 ते 26 लोकांचे जवळजवळ प्रत्येकाचे 4 ते 5 लेक्चर्स होणार आहेत. तर त्यामुळे आम्ही टोटल पूर्ण वर्षाचं म्हणजे NTSC म्हणजे सगळंच म्हणजे इन्क्लुडिंग तुमचं टेस्ट सिरीज जे असतात आपल्या त्या, पण बाहेरच्या मुलांसाठी आम्ही टेस्ट सिरीज वेगळ्या घेतो त्याचे पैसे घेतो. पण ते ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग सगळं टेस्ट सिरीज, टेस्ट लेक्चर्स आणि सगळ्याच्या सगळे ह्याची फी जे आमचे युरेकाचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी 10,000 आहे आणि बाकीच्यांसाठी आम्ही 12,000 ठेवलेली आहे, इन्क्लुडिंग ऑल होल सिलेबस ऑफ
SSC, NTSC, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंटेलिजन्स. म्हणजे आम्ही गेल्या वर्षीच्या ह्याच्या फीमध्ये तेवढीच ठेवली, कोणतीही वाढवलेली नाही आहे. फक्त गेल्या वर्षी आम्ही 9,000 घेतली होती, यंदा 10,000 युरेकाच्या मेंबर्ससाठी आहे. फीज कसं भरायचं काय आहे तुम्हाला मी, जर तुम्हाला आम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये जर कुणाला शक्य नसेल, म्हणजे जर काही कुणाचा तसा प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे हे होत तर तुम्ही तसं सांगा आम्हाला, आपण काहीतरी असं स्पॉन्सर्स वगैरे आपण हे करून करू शकतो. जर कुणाचा फी मुळे जर प्रॉब्लेम असेल तर आणि करायचंच आहे त्याला NTSCचा, एखाद दुसरे कोण मुलं असतील तर त्यांनी आमच्याकडे सांगायला हरकत नाही. आणि जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी अवेलेबल असेल तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये 2 महिन्यात जर भरलं 2 इन्स्टॉलमेंटमध्ये, तर आम्हाला बाकीच्यांचं पेमेंट करणं पण सोपं जाईल. कारण आता रजिस्टर फॉर इंटरनेटसाठी त्यांनी कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे ते चार्जेस पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. आणि तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर्स आहे त्याच्यासाठी. आतापर्यंत तुमचे रिझल्ट किती वर्ष झालं घेता म्हणजे NTSC ची तयारी तुम्ही ताई? आम्ही मॅडम 2010 पहिल्या वर्षी फक्त आपण एक्झाम घेतलेली, 1 महिन्याचं डे घेतलेलं. म्हणजे पहिल्या वर्षी आपण फक्त काय केलं, गेल्या वर्षी आपण फक्त टेस्ट सिरीज दिलेली आणि गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलं. त्याच्या अगोदर आम्ही NTS पासून मॅडम मी चालूच होतो, आमचं पण ऑफलाईन होतं, आम्ही ऑनलाईन नव्हतं चालू. आणि गेल्या वर्षी आमची 6 मुलं सिलेक्ट झालेली. अच्छा. त्याच्या अगोदर 5 मुलं झाली होती. आणि त्याच्या अगोदर जो एक मुलगा आला होता तो आमच्या स्टेटमध्ये फर्स्ट होता. दरवर्षी एखाद्याला कुणाला तरी. आणि दुसरं म्हणजे की आमची जी आता NTS होऊन गेलेली जी मुलं आहेत, ज्यांना NTS मिळालेली आहेत, ती मुलं पण ह्या मुलांना गाईड करत असतात. कारण ती मुलं म्हणजे अशी त्यांच्या वेळेनुसार ती मुलं गाईड करतात. पण एका वर्षी तर असं केलं होतं की मला ते शक्य नव्हतं, जेव्हा माझं एक थोडंसं क्रिटिकल आजार पण आलं होतं आणि ती बॅच माझी पूर्ण माझ्या स्टुडंटनी सांभाळली होती, की जी माझ्या हातातनं NTS साठी गेली होती. त्यांनी सुट्टीमध्ये त्या मुलांना कम्प्लिटली गाईड केलं होतं. आणि त्यावेळी आमची 4 मुलं सेकंड लेवलसाठी सिलेक्ट झाली होती. आणि इथं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुमचं नॉलेज. आणि ह्याचा डेफिनेटली फायदा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला 11th-12th ला होतोच होतो. मॅडम आम्ही फीस कधी भरायच्या आहेत? ते पाठवते ना तुम्हाला, डिटेल्स पाठवते जरा. ओके मॅडम. ग्रुपवर टाकेन मी, नंतर आपण हे करू. आणि मग आम्हाला तुमच्या आमच्या ऍपला आम्ही तुम्हाला जोडून घेऊ. आणि त्या ऍपमध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स, सगळ्या टेस्ट सिरीज आणि एक्झाम सगळ्या अवेलेबल होतील. आणि मला असं वाटत नाही की तुम्ही सायन्स आणि मॅथ्स साठी एक्स्ट्रा क्लासेस लावावे अशी पण मला गरज नाही वाटत, जर तुम्ही एवढं केलं. म्हणजे एक्स्ट्रा आणखी काही प्रायव्हेट क्लासेस लावायची मला तरी काय गरज वाटत नाही. पण आता आमची जी मुलं आहेत त्याच्यापैकी कोणी म्हणजे 4-5 मुलांनी सोडलं तर आता आमच्याकडे गेल्या वर्षी 30 का 32 मुलं होती, तर 4-5 मुलं व्यतिरिक्त बाकी कोणीही एक्स्ट्रा क्लासेस लावलेले नाही. ऍप बहुतेक सगळ्यांनी डाउनलोड करून घेतलेलं आहे, त्यामुळे फी संबंधी किंवा इन्स्टॉलमेंट संबंधी आपण मेसेज तिथे बघा. ऍप मध्ये आपला जो युरेका एज्युकेशन ऍप आहे ना, तिथे चार्ट म्हणून एक असतं बघा, खाली एकदम खाली ओपन केल्यावर तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल. म्हणजे वेगळ्या ग्रुप बनवण्यापेक्षा बहुतेक जण ज्यांनी टेस्ट दिलेले आहेत बघा, ते सगळे ग्रुपमध्ये आहेत त्यामुळे तिथे तुम्हाला डिटेल माहिती मिळू शकेल. कारण थोडे बहुतेक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नाही आहे त्याच्यापैकी विद्यार्थी, त्यामुळे तिथे जर त्याने ऍप ओपन केलं ना तर तिथे आपण चार्ट करू शकाल बघा. तिथे पण चार्ट व्हॉट्सअप सारखं तुम्ही त्याच्यामध्ये पण चार्ट करू शकता. तिथे एक बॅचेस वगैरे खाली आहे ना, तिथे तुम्हाला एक चार्ट नावाचा ऑप्शन दिसेल बघा. तिथे तुम्ही सगळी डिटेल माहिती तुम्ही पाठवली जाईल. ओके. अजून कोणाचे काय डाऊट्स आहेत? अजून कोणाचे काय डाऊट्स असतील, तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. एक 10 मिनट के बाद फोन करते हैं. हाँ 9 बजे मीटिंग शेड्यूल करेंगे.
प्लीज कुणाचे काही डाऊट्स आहेत का? नववीपैकी जी मुलं प्रॅक्टिकलला सिलेक्ट नव्हती पण ज्यांना प्रॅक्टिकल करायचं आहे त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल लावता येणार असतील तर तुम्ही येऊ शकता सिंधुदुर्गातील. कुणाचे काही डाऊट्स नसतील तर आपण मीटिंग एंड करायला हरकत नाही. तुम्हाला डिटेल्स बाकी सगळं जे आहे ते ग्रुपवर मिळेल. प्रॅक्टिकल म्हणजे आता जी मुलं आज आली नाही त्यांच्यासाठी तुम्ही सांगा म्हणजे आमचे प्रॅक्टिकल आम्ही लावलेले काढणार नाहीये. जय तुझं प्रॅक्टिकल कसं गेलं तुला मी फोन करते तू उचलत नाहीयेस. जय मला घेतलं ना ऍडमिशन. जय पण आहे. जय आपण थांबूया का कुणाला शंका नसतील तर? मॅडम तुम्ही जे प्रॅक्टिकल घेणार हो. ते एनटीसी साठी असणार. प्रॅक्टिकल ना तुम्हाला ऑनलाईनच आहे. ऍक्च्युली कसं आहे अस्मी की तुम्ही पुण्यात राहता मी मध्ये एकदा तू पुण्यात राहतेस ना? हो. मोस्टली मी ना मार्च मध्ये कदाचित पुण्यात आले तर तुमच्यासाठी मी प्रॅक्टिकल लागेल. पण कसं असतं माहिती जेव्हा आपण ऑफलाईन प्रॅक्टिकल घेतो ना त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा केमिकल रिएक्शन काही कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होतात. म्हणून ते प्रॅक्टिकल घ्यायचं असतं. आणि तुम्हाला मला वाटतं आता 10वीच्या बोर्डला एक्झाम असतातच. पण जेव्हा काही प्रॅक्टिकल्स आपण करतो त्यावेळी आपल्याला काही रिटर्न मध्ये आपण लर्न केलेलं असतं पण प्रॅक्टिकलला आपण करतो ना त्यावेळी आपल्याला तो कन्सेप्ट आणखी क्लिअर व्हायला खूप मदत होते. म्हणजे आपल्याला काही नाही समजा आपल्याला व्हेलॉसिटी आपल्याला काढायची माहिती आहे पण ऍक्च्युअली कशाचं लाईटचं तिथलं फोकस घ्या म्हटलं किंवा आपल्याला व्हॉल्यूम डेन्सिटी मग ते नेमकं फॉर्म्युला कसं करायचे हे नेमकं माहित नसतं. आपण फक्त रायटिंग करू शकतो पण जेव्हा प्रॅक्टिकली करायचं येतं ना त्यावेळी तो कॉन्सेप्ट तिथं आपल्याला वापरता आलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं ऑफलाईन प्रॅक्टिकल तुम्ही केलं तर मला वाटतं खूप बरं होईल. तिथं तुमच्या तिथं कुठे अवेलेबल असतील तर तुम्ही करू शकता. स्कूलमध्ये तुमच्या होतात की नाही मला माहित नाही. आय डोंट नो. सुमितचे झालेले आहेत घेतले त्याने बोलून. हा तेच पाणीवाल्याने घेतले. हा ते नाही मम्मी बाबाचं जसं नाहीये पण तुम्ही अशी प्रॅक्टिकल्स असं करणं खूप गरजेचं असतं. जिथं मॅडम तुम्हाला आयसरला ट्रिप कधी नेणार आहे? कधी नेतात? तर मी तुम्हाला सांगते ना आधी सगळं ओपन होऊ दे मी 100% आयसरला सगळ्यांना घेऊन जाणार आहे. कारण ह्या मुलांना पण न्या आमच्या पण. हो सगळ्यांनाच मी सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्र जी आपल्याकडे आहेत त्या सगळ्यांनाच मी आयसरला नेणार आहे. ओके ओके फक्त सगळं व्यवस्थित होऊ दे. आपल्याला ऍडमिशन आहे फक्त आपल्याला तिथं अजून आउटरीच त्यांचं ओपन नाही झालेलं आहे. दोन्हीकडे आहेत पुणे आणि तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरमच्या मुलांना तर आता घरीच पाठवलंय कारण त्यांच्या तिथं हॉस्टेलमध्ये काही हे झाल्यामुळे पण आउटरीच त्यांचं सध्या बंद आहे. तर पण मिळेल तुम्हाला IITM IMD हे सगळ्याकडेच आपण जाऊ 2-4 ICT पण मला एक कॉल आला होता. ICT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. तर केमिकल म्हणजे सगळं केमिकल इंजिनिअरिंग वगैरे त्याच्यामध्ये जे खूप हायेस्ट असतं तर त्या ठिकाणी पण तुम्हाला एखादी व्हिजिट मिळू शकते. व्हिजिट मी 100% करता व्हिजिट कारण ह्या वर्षाच्या ह्या 2 वर्षाच्या मुलांना व्हिजिटच नाही मिळालेले आहे. नाही तर आम्ही खूप सारे व्हिजिट करत असतो. एक आयसर मध्ये 4-5 दिवसाचा कॅम्प असतो रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा आणि तो कुठे IITM ला असतो किंवा आयसरला असतो किंवा IIST ला असतो आणि तो 9th स्टँडर्ड साठी असतो. कोविडचं कमी झालं की बघा मग म्हणजे आता ही 10वीत गेली तरी पण त्यांना घेऊन जा ना. ते कारण तिथं जेव्हा बघून येतील ना त्यावेळी मुलांना समजेल की नेमकं काय असतं ते आणि मग ते डिसाईड करतात की मला माझं करिअर कसं करायचं असतं. तर आयसर मध्ये तुम्हाला 5 दिवसाचा एक आपल्याला असतो इन्स्पायर कॅम्प असतोच आयसर मध्ये. त्यामुळे 9th मधल्या मुलांबरोबर मी तुम्हाला 10th मधल्या पण काही मुलांना तिथं आपण घेऊ संधी नाहीतर स्पेशल आपण त्यांना एक घ्यायला पण सांगू शकतो नाही त्या 5 दिवसाचा नाही तर 2 दिवसाचा तरी. मे मध्ये आपण बघू जोपर्यंत त्यापर्यंत जर सगळं व्यवस्थित क्लिअर झालं तर
मे मध्ये आपण खरं 2 ते 3 दिवसाचा आपण कॅम्प करायला सांगू त्यांना. ओके. हे तुमचे फील्ड व्हिजिट मी जिथं मला शक्य आहे तिथं मी फील्ड व्हिजिट करणारच आहे. डेफिनेटली. फक्त आपण आता सगळं ओपन व्हायची वाट बघतोय. ओके मॅडम. अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत? एक्सचेंज रिसर्च प्रोजेक्ट वर थांबूया का आपण? येस. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांसाठी धन्यवाद. थँक्स टू ऑल. सगळं डिटेल्स आम्ही देतोय. तुमच्या अजूनही काही डाऊट्स असतील, अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कधी पण कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका. म्हणजे तुम्हाला अजून काही विचारून घ्यायचं असेल, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, देन ऑल्सो यू कॉल अस. आणि आपण सगळ्यांनी एकत्र मला या ठिकाणी जे आपल्यासाठी जॉईन होतील त्यांच्यासाठी मला पेरेंट्स, स्टुडंट्स आणि आम्ही ह्या सगळ्यांनी मिळून आपल्याला ह्याच्यासाठी मेहनत घ्यायची आहे. त्यामुळे पेरेंटची इन्व्हॉल्वमेंट पण तेवढीच पाहिजे, मुलाची पण इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची पण पाहिजे. आणि जेव्हा तिघांचं असं मिक्सिंग होणार आहे ना, त्याच्यातनं आपल्याला ट्रेमेंडस रिझल्ट मिळतील. ओके. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड नाईट.